जय गुरुदेव. जय गुरुदेव. मागच्या वेळी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपण शिकलो होतो की शिक्षण म्हणजे काय, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं काय तर ते शिक्षण जर व्यवस्थित व्हायचं असेल तर आपण स्वतः त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कोणीतरी मला शिकवणं हा एक प्रोसेस आहे, पण मी स्वतः त्याच्यासाठी काय करतोय. म्हणजे खूप वेळा असं वाटतं की सपोज एकदा मुलगा आहे, त्याला तुम्ही चांगली सचिन तेंडुलकरनी जी वापरली तीच बॅट दिली, त्याचे पॅड दिले, त्याचा टीचर दिला, त्याचं ग्राउंड दिलं, तर तो सचिन होईल का? थोडस माईक केंद्राने जवळ घ्या. माईक हॅलो. वॉल्यूम थोडस वाढवायला पाहिजे. ओके, थँक्यू. ओके, ठीक आहे. आता ऐकू येतं? येस. ओके, ठीक आहे. सो चांगल्या गोष्टी दिल्या म्हणून खूप काहीतरी चांगलं करता येतं असं नाहीये. म्हणजे काय तर आपण खूप पेरेंट्सना ऐकतो बोलताना की माझ्या मुलाला मी चांगली शाळा निवडून त्याला चांगल्या शाळेत घातलंय, त्याला खूप चांगली पुस्तकं आणून दिली, त्याला बेस्ट पॉसिबल काय काय वस्तू होत्या, काय लॅपटॉप दिला, टॅब दिला किंवा चांगलं पार्करचं पेन दिलं, असं काही दिलं. याचा अर्थ असा नाहीये की त्या मुलाला काय शिकायचंय किंवा कसं बेस्ट वे करायचंय ते समजू शकेल. तर त्याच्यासाठी काय द्यायला पाहिजे तर पुस्तकं किंवा पेन किंवा काय टॅब ही सगळी टूल्स आहेत. पण ती टूल्स जर व्यवस्थित वापरून आपल्या ब्रेनला त्याचा काही फायदा होत नसेल तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. तर आज आपण काय शिकणार आहोत की जे आपल्याला देवानी दिलंय त्याला कसं व्यवस्थित वापरायचं. माझ्या सेशनच्या सुरुवातीला मी नेहमी एक प्रश्न विचारते आणि तोच प्रश्न मी आज तुम्हाला पण विचारणार आहे की एक जर इंग्लिश शब्द आहे युजलेस, खूप वेळा आपण हा वापरतो, त्याचा ऍक्च्युअल अर्थ काय आहे, युजलेस म्हणजे काय. कोणीही एकाने, आणि हा इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे, त्याच्यात माझ्याबरोबर तुम्ही पण पार्टिसिपेट करायचंय. सो फर्स्ट कम फर्स्ट चान्स. जो कोण आपला ओपन करेल माईक आणि बोलेल, एक माणूस बोलला की मग पुढचा माणूस नका बोलू, कारण मला खूप माणसं बोलली तर मग आपल्याला वेळ पुरणार नाही. त्यामुळे जो कोण ओपन करेल, मी कोणाची नावं घेऊ शकणार नाही कारण माझं स्क्रीन या सगळ्यांच्या 70 लोकांच्या नावांनी नाही भरलेलं इथे. सो ज्या कोणाला वाटेल की आपल्याला उत्तर येत आहे त्यांनी ते उत्तर द्यावं. ओके, तो यूज. मी जस्ट सर्वांचं माईक ओपन केलेलं आहे, पण तुमचं बोलणं झाल्यानंतर इमिडिएटली म्यूट करायला पाहिजे. जय गुरुदेव. युजलेस वापरात नसलेलं, वापरण्यास अयोग्य. इंद्राणी आवाज येत नाहीये, माईक ऑन करा प्लीज. इंद्राणी तुमचं माईक ऑन. ओके, या. तर एक अजून कोणीतरी उत्तर द्या. काही वेगळा विचार आहे का तुमच्या मनात? जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, लेट्स यूज. लेस यूज. यस. जय गुरुदेव. ओके, जे यूज लेस करतात. जय गुरुदेव. या. युजलेस मीन्स त्याचा एक पॉझिटिव्ह अर्थ असा आहे की योग्य पद्धतीने जर यूज केलं तर त्याचा कमी वापर करावा लागेल. ओके, सो नाण्याच्या दोन बाजू असतात. थँक्यू. दोघांनी व्यवस्थित सांगितलंय. तुमचा माईक तुम्ही ऑफ करा. ओके, कोणीतरी चॅट मध्ये तुम्ही लिहू शकता बरं का, चॅट मला दिसते, त्यामुळे ज्यांना बोलायची संधी नाही मिळेल त्यांनी चॅट मध्ये लिहू शकता. कोणीतरी लिहिलंय निकामी, उपयोगी नसलेलं, नॉट युजफुल वगैरे वगैरे. ओके, गुड. सो कुठल्याही नॅचरल जी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्याच्या सिद्धांताप्रमाणे व्हॉट यू यूज लेस बिकम्स युजलेस. ओके, व्हॉट प्लीज तुम्ही सगळेजण पुस्तक पेन घेऊन राहा, कारण ह्याच्यात खूप गोष्टी अशा येतील की ज्या तुम्ही कधीच ऐकलेल्या किंवा बघितलेल्या नसतील. हे पूर्णपणे सायंटिफिक लेक्चर असणार आहे. त्याच्यात कुठलंही मी माझ्या मनातलं किंवा मला काय वाटतंय असं किंवा माझा अनुभव वगैरे सांगणार नाहीये. सो व्हॉट you use less becomes useless. So nothing is useless as such.
but it becomes useless because you use it less. आणखीन एक गोष्ट, आपल्या बॉडीतला किंवा आपल्या शरीराचा कोणता भाग आहे जो वापरल्यामुळे निकामी होत नाही? कुठलाही आपल्या भाग जो जास्त वापरला, तर एकच हात, सपोज 2 हात आहेत तुम्हाला, तुम्ही एकच हात वापरत राहा सारखा सारखा सारखा, तर तो हात आपला निकामी होतो आणि दुसरा हात पण निकामी होतो, कारण आपण तो वापरला नाहीये, राईट? पण एकच गोष्ट अशी आहे की जी वापरली तर निकामी होत नाही किंवा वापरली तर एक्सपांड होते, आणि ती म्हणजे ब्रेन. खूप लोकांनी लिहिलंय, तुम्ही माझ्याशी असं कम्युनिकेट करत राहा, ओके? कारण जी गोष्ट तुम्ही वापरता ऍक्च्युअली ती भरली तर ती संपते. म्हणजे एखादा डब्बा घेतला, त्याचं 5 किलोची कपॅसिटी आहे आणि त्यात तुम्ही 4 किलो तांदूळ भरले, तर त्याच्यात अजून तुम्हाला फक्त 1 किलो घालता येतात. त्याची कपॅसिटी तांदूळ जास्त घातले म्हणून वाढत नाही. सेम वे तुमचा शर्ट आहे, तुमच्या शर्टाचा जो आकार आहे, तुमचा LM काय साईज आहे, तो साईज तुम्ही त्या बॉडीच्या प्रमाणे घेता आणि तो घालत गेला तर तो थोडासा एक्सपांड होतो, पण दुसरा कोणतरी एक मोठा माणूस तर चिरेल असा एक्सपांड होत नाही, किंवा तुमची बॉडी त्याच्याप्रमाणे एक्सपांड होत नाही. पण ब्रेन इज द ओनली पार्ट इन अवर बॉडी विच एक्सपांड्स व्हेन वी यूज. हा एकच भाग आहे जो लहानपणी, म्हणजे त्याचा साईज खूप वाढत नाही पण त्याची कपॅसिटी वाढते. या विदाउट माइक वॉइस क्लिअर येईल का, थोडस चेक करायचं ना विदाउट माइक. हा, मी 1 मिनिट माझ्या सिस्टीमचा माईक सेट करते. एकदा पिन काढून बोललं तर वॉइस क्लिअर हा येईल. ठीक आहे, ओके. हॅलो, हा हे चांगलं आहे ते? हा हा चांगलं आहे, ब्रेक नाही होत आहे. हे बरं आहे का मी हे काढल्यावर? येस येस, ओके, ठीक आहे. ओके. थँक्यू गिरीश. ओके, ओके, मोठं जास्त कम्फर्टेबल. ठीक आहे, गुड. सो जी गोष्ट आपण वापरत नाही ती निकामी होते, जी कमी वापरतो ती युजलेस होते, आणि जी आपण भरपूर वापरतो ती आपल्याला उपयोगी होते. हे अगदी साधं सोपं गणित. पण या ब्रेनला वापरायचं कसं? म्हणजे हात कसा वापरायचा आपण शिकतो, पाय कसा वापरायचा आपण शिकतो, तोंड कसं वापरायचं शिकतो, पण ब्रेनला कसं वापरायचं याचं कोणी कधी शिक्षण दिलंय का? कारण जोपर्यंत ब्रेन कसं फंक्शन करतो हेच आपल्याला माहित नसेल, तर त्याला वापरायचं कसं हे आपल्याला कळत नाही. पण मग जर आपल्याला हे शिकवलंच नाहीये तरी ब्रेन आपलं काम करत राहतो ना. कारण आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसं आपलं ब्रेन ही काहीतरी आपल्याला दिलेलं आहे, उपयोग त्याचा होत गेलेला आहे, पण ऍक्च्युली ज्याचा उपयोग झालाय तेच आपल्याला पाहिजे होतं असं आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आज आपण बघूया की ब्रेनला वापरायचं कसं. ओके, हाऊ टू यूज द ब्रेन सो दॅट इट डझंट बिकम युजलेस. ओके, सो सुनीलजींनी इंट्रोडक्शन दिलेलीच आहे, पण मी एक छोटीशी इंट्रोडक्शन या माझ्या रेग्युलर PPT असल्यामुळे त्याच्यात आहे की मी खूपसं काम हे एज्युकेशन फील्ड मध्येच केलेलं आहे, आणि तो माझा ब्लड ग्रुप आहे असं मी सांगते खूप लोकांना, की लोकांचा ABCD ब्लड ग्रुप असतो, माझा ब्लड ग्रुप हा एज्युकेशन आहे असं मला वाटतं. कारण जर मी एज्युकेशन मध्ये काही नाही केलं तर मला रात्री झोप सुद्धा लागत नाही खूप वेळा. मला एक खूप गोष्ट अशी आवडते की ज्याच्याशी शेअर करू शकतो. आपल्या प्रत्येकाचा असा एक ब्लड ग्रुप असतो की जो फिजिकली नाही पण एक मेंटली आपल्याला त्याची गरज असते. मी याच्यात खूप सारे प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि खूप काही सायंटिफिक माहिती पण सांगणार आहे. तर ब्रेन कसं असतं या सगळ्या नोट्स तुम्ही घेऊ शकता, कारण ही PPT मी सुनीलजींबरोबर पूर्णपणे शेअर करू शकत नाही. PPT आहे. ब्रेन हे कसं असतं तर त्या ब्रेनवर ज्या रेषा दिसत आहेत त्याला सीटाज म्हणतात, SETAS. आणि या सीटाज कधी डेव्हलप होतात तर आईच्या वूम मध्ये असल्यापासनं
या सीटास डेव्हलप होत राहतात. त्यामुळे जी आई मंत्र चॅन्टिंग करेल किंवा आपल्या मुलाशी बोलेल किंवा जी आई खूप म्युझिक ऐकेल, जर्मनीमध्ये खूप मोठा रिसर्च झालाय 2 गोष्टींवर की म्युझिक थेरपी आणि मंत्रा थेरपी फॉर प्रेग्नंट वुमन. त्यामुळे ज्या बाई प्रेग्नंट आहेत त्यांनी जर एका ठराविक वेळी म्युझिक ऐकलं आणि ठराविक प्रकारचे मंत्र ऐकले तर त्यांनी सायंटिफिकली चेक केलंय की त्या बाळाचे सीटास वाढतात. त्याची ग्रोथ नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि मग ते सीटास काय करतात, तर सीटास आर द प्लेस वेअर न्यूरॉन्स सिट. सो एका ब्रेन मध्ये किती न्यूरॉन्स असू शकतात? न्यूरॉन्स म्हणजे आपले नर्व्स जे आपल्या पूर्ण बॉडीभर पण आहेत. त्याचे आपल्याला स्पर्श ह्याच्यावर जाणवतं की आपल्याला एखादी पिन टोचली तर आपण काय करतो, पटकन आपला हात दूर जातो. का तर जिथं पिन टोचते तिथपासून आपल्या ब्रेन पर्यंत क्विक सिग्नल जातो आणि ब्रेनची आपल्या बॉडीला रिॲक्शन करण्याची इन्स्ट्रक्शन येते की हात दूर कर. ओके. आणि एकदा का हे झालं तर ते आता ब्रेन मध्ये रेकॉर्ड होतं. ते कुठे रेकॉर्ड होतं, ती जागा म्हणजे सीटास. ओके. सो ब्रेन हे एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे स्टोअर करू शकतो. पण त्याचा साईज केवढा असतो, तर तुमची स्वतःची तुम्ही मूठ बनवा अशी, तर ती जेवढ्या साईजची येते तेवढाच तुमचा ब्रेनचा साईज आहे. जेवढे तुमचे मूठ आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे तेवढं तुमचं ब्रेनचं व्हॉल्यूम आहे, गिवन बाय गॉड. ओके. तर तेवढंच जर असेल तर त्याला कसं आहे, लहान मुलगा असतो ना त्याला मोठी माणसं घरातले आजी आजोबा वगैरे सांगतात की 6 वर्षाच्या खालच्या मुलाला कधीही डोक्यावर मारू नये, असं पटकन टपली मारू नये त्याला. कारण का तर त्यावेळी ब्रेन हे खूप सॉफ्ट असतं. 6 वर्षापर्यंत हे खूप सॉफ्ट स्पॉन्ज सारखं असतं. आणि जसजसे आपण मोठे होत जातो 6 वर्षानंतर तसं ते ब्रेन एक फिक्स शेपला येतं आणि त्याच्या पुढे त्याचं साईज वाढत नाही किंवा त्याची सॉफ्टनेस हा कमी होत जातो. म्हणजे आपण म्हणतो ना की आता मला आठवत नाही, किंवा सुनीलजी मगाशी म्हणले की जसे तुम्ही म्हातारे होता तसं तुमची मेमरी ही कमी होत जाते. तेही आपण आज बघणार आहे की ते का होतं आणि त्याचा अर्थ काय. सो ब्रेन आणि बॉडी या दोघांशी काहीतरी रिलेशन. ब्रेनला कुठनं इन्फॉर्मेशन येते सांगू शकाल का? मग ब्रेनला आपल्या बॉडीच्या आतमध्ये ब्रेन, त्याला बाहेरचं काय कसं येते इन्फॉर्मेशन त्याच्याकडे? इन्फॉर्मेशन ही ब्रेनकडे, किंवा मी त्याला कम्प्युटरच्या भाषेत म्हणलं तर ब्रेनचे इनपुट युनिट्स काय असतात? बॉडी पार्ट्स. कुठले बॉडी पार्ट? सगळे बॉडी पार्ट. ऑल एव्हरी बॉडी पार्ट. एव्हरी बॉडी पार्ट इज अन इनपुट युनिट. पण मग सगळ्या बॉडी पार्ट कडनं त्याच्याकडे इन नाहीयेत, काही मेनली आउट इन्फॉर्मेशन आहे. ओके. सो पायाकडनं त्याच्याकडे इनपुट म्हणून तो काही स्टोअर नाही करून ठेवणार, पण बाह्य इन्फॉर्मेशन म्हणजे स्वतःच्या बॉडी विषयी इन्फॉर्मेशन आहे, पण बाहेरची म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरची इन्फॉर्मेशन ब्रेन मध्ये स्टोअर होण्यासाठी, म्हणजे या इंद्राणी अम्मा आहेत, ते सुनीलजी आहेत, ते कोण अवनीशजी आहेत, हे समजण्यासाठी तुम्हाला ब्रेनला ज्ञानेंद्रिय. इन्फॉर्मेशन ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. करेक्ट. सो इनपुट युनिट्स टू ब्रेन आर ओनली 5 सेन्सेस. ओके. पण ही 5 सेन्सेस इंडिपेंडेंटली काम करत नाही. प्रत्येक सेन्सचं ब्रेनवर एक लोकेशन आहे, त्याला आय लोकेशन, इयर लोकेशन असं म्हणतो. सपोज आकाशामध्ये एक तारा दाखवायचा आहे तुमच्या मुलाला, छोट्या मुलाला, तुम्हाला एक आकाशातला पक्षी किंवा तारा जो दूर आहे तो दाखवायचा आहे. तुम्ही कुठलं बोट वापराल त्याच्यासाठी? करंगळी वापराल, त्याच्या पलीकडचं बोट वापराल, अंगठा वापराल, इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर. आणि जगभर कुठेही गेलं तरी त्याला इंडेक्स फिंगर म्हणतात. संस्कृत मध्ये त्याचं नाव आहे दर्शनी. आणि याचा अर्थच असा आहे की ते बोट काय करतं तर ते दर्शनी काम करतं. इंडेक्स फिंगर, पॉइंटिंग फिंगर. तर भारतभरातच नाही, कुठल्याही जगभर तुम्ही जा हेच फिंगर वापरलं जातं. याचा अर्थ काय? तर याच्या मागे काहीतरी सायन्स आहे. तर या फिंगरची जी नर्व आहे, या फिंगरची जी नर्व आहे दॅट गोज अँड सिट्स ऑन युअर आय सेंटर. या फिंगरची जी नर्व आहे दॅट गोज अँड सिट्स ऑन युअर आय सेंटर. त्यामुळे खूप दूरची गोष्ट जरी तुम्हाला दाखवायची असली तर यू कॅन पॉइंट युझिंग दिस. लाईक कम्प्युटरवर मला काहीतरी तुम्हाला दाखवायचंय
तर हा एक पॉइंटर मी वापरते. सो एक्झॅक्टली सेम थिंग. बाहेरचं तुम्हाला काही दाखवायचं असलं तर तुमचं फिंगर हे तुम्हाला वापरता येतं, कारण दॅट इज पॉइंटिंग युअर ब्रेन टू सी अँड ऍब्सॉर्ब. ओके. सेम वे प्रत्येक इंद्रियाची एक पोझिशन आहे आणि प्रत्येक इंद्रियाचं एक सेंटर आहे आणि प्रत्येक इंद्रियाचा एक स्विच आहे. आणि या फिंगरला म्हणेन की तो आय स्विच आहे. म्हणजे जसं तुम्हाला पंखा लावायचा आहे तर तो पंख्याचा स्विच न लावता तुम्ही दिव्याचा स्विच जर ऑन केलात तर पंखा लागणार नाही, कारण त्याच्या आतमध्ये एक वायरिंग आहे. राईट. सेम वे जे इंद्रिय तुम्हाला वापरून ज्या ठिकाणी स्टोअर करायचंय त्याचा स्विच तुम्ही ऑन केला तरच ती गोष्ट ब्रेन मध्ये जाणार. मागच्या वेळी मी एकदा तुम्हाला सांगितलं की मला ऐकताना चष्मा लागतो. मला ऐकताना चष्मा लागतो कारण माझा नंबर इतका मोठा आहे की मी जर चष्मा काढला तर मला ऐकूच येत नाही. म्हणजे मला ऍक्च्युली माझं ब्रेन मी जे ऐकतेय ते असिम्युलेट करू शकत नाही. मी ऐकत नाही असं नाही, म्हणजे कानाचं काम चालू राहतं, पण जे मला ऐकायचंय ते मला दिसल्याशिवाय मला ऐकणं मुश्किल होतं. तर मागच्या वेळी एकाने प्रश्न विचारला होता की मी शिकवत असते, माझ्या मुलाला काहीतरी सांगत असते आणि माझा मुलगा इकडे तिकडे कुठेतरी बघत असतो, तर तो ऐकतो का नाही, तो समजतो का नाही. तर जेव्हा मुलं लहान असतात तोपर्यंत ही 5 इंद्रियांचं कोरिलेशन हे कमी असतं. ओके. ते ओपन स्पेस आहे ब्रेन. जसे जसे आपण मोठे होत जातो, म्हणजे तुम्हाला समजलं की मान हलवणं, नाही समजलं तर असं हलवणं, हे जे तुमचे रिॲक्शन्स आहेत ते ब्रेन तुम्हाला एक्सप्लेन करतं की हे असं कर म्हणून, आणि मग तुमची ती रिॲक्शन ब्रेन कडनं आलेली एक नर्वस सिग्नल. ओके. सो ही नर्वस सिग्नल हे कसे एक्झॅक्टली तयार होतात. सो ही 5 इंद्रिय जोपर्यंत एकत्र काम करत नाहीत तोपर्यंत कुठलीही गोष्ट मेमरीमध्ये पूर्णपणे रिस्टोर होऊ शकत नाही. हा पहिला लेसन आहे आमचा. पंचेंद्रिय जोपर्यंत एकत्रपणे काम करू शकत नाहीत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे रिस्टोर करू शकत नाही. मी स्टुडंट्सना नेहमी सांगते की, किंवा आई वडिलांना पण मी हे सांगते की एखादा आता मुलगा 10वीत आलाय त्यामुळे आई वडील खूपच त्याची काळजी करतात. सपोज असं एक दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आणा की एक मुलगा अभ्यास करतोय, त्याच्या हातामध्ये केमिस्ट्रीचं पुस्तक आहे, तो ते N1V1 = N2V2 वगैरे केमिस्ट्रीतले काय फॉर्म्युलेस वाचतोय, अभ्यास करतोय त्याचा. खिडकीच्या बाहेर काही मुलं क्रिकेट खेळतायत आणि ते त्याचे मित्रच आहेत. ते क्रिकेट मधलं 4, 6 आउट सगळं त्याला ऐकू येतंय मधनं. सो त्याचे कान काय करतायत, क्रिकेट ऐकतायत. त्याचे डोळे काय करतायत, N1V1 = N2V2 ऐकतायत. पण आईने त्याला आता खूप वेळ अभ्यास केलास म्हणून भजी आणून दिली आहे, पकोडे काहीतरी आणून दिले, तो मधनं एक भजी खातोय. सो तोंड टेस्ट काय देत आहे त्याला, ते भजी देत आहे. स्मेल पण आई काय काय बनवते त्याचा श्वास येतोय त्याला. आणि त्याच्याकडे एक पपी आहे, ते पपी त्याच्या मांडीवर येऊन बसलाय आणि तो त्याला हाताने असं स्पर्श करतोय. हा जर स्टुडंट असा अभ्यास करतोय आणि पंचेंद्रिय ही सिक्वेन्शियल इन्फॉर्मेशन प्रोसेस आहे. म्हणजे काय, तर ब्रेन नॉर्मली जर तो अनट्रेन्ड ब्रेन असेल तर आलेली इन्फॉर्मेशन ही एकानंतर एक, जसं आता सुनीलजी रेकॉर्डिंग करत असले पॅरलली, सपोज 3 ठिकाणी त्यांचं रेकॉर्डिंग चाललंय, किंवा एक गोष्ट आपल्याला प्रिंटरला पाठवायची, तर ज्या लोकांना लॅन समजतं त्यांना कळेल की जर 3 सिस्टीमनी प्रिंटरला इन्फॉर्मेशन दिलं की प्रिंट, तर प्रिंटर एका वेळी एकच इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, त्यामुळे यू गेट इन क्यू आणि मग एकानंतर एक होतं. सेम वे ब्रेनला आलेली इन्फॉर्मेशन अनट्रेन्ड ब्रेन जे आहे ते सिक्वेन्शियल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करतं. मग आता जो मुलगा N1V1 = N2V2 4, 6 मध्येच भजी मध्येच पपी, अशा सिक्वेन्सनी जो इन्फॉर्मेशन इनपुट देतोय ब्रेनला, कारण तुम्ही मला सांगितलं की ही पंचेंद्रियच ब्रेनचे इनपुट आहेत, या सिक्वेन्सनी जर ब्रेनला इनपुट गेलाय, आता तो परीक्षेला गेलाय सपोज, ते N1V1 बरोबर त्याला एक 8 मार्काचं उत्तर लिहायचं आहे त्या प्रश्नाचं, काय काय बाहेर यायला पाहिजे, व्हॉट एव्हर वेंट इन शुड कम आउट. म्हणजे त्याला जर 100% ते उत्तर लिहू शकायचं असेल तर तिथे भजी पाहिजे, तिथे क्रिकेट चालू पाहिजे, तिथे पपी पाहिजे, मग मधनं त्याची उत्तरं बाहेर. यू अंडरस्टँड.
आणि याचा अर्थ तुम्ही मुलाला सांगता की व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन कर, पण त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय हेही कळत नाही आणि ते कसं करायचं हेही कळत नाही. सो कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी बेसिक काय व्हायला पाहिजे, तर 5 इंद्रिय ही एका गोष्टीवर जेव्हा एकत्रित येतात, दॅट इज मिनिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असतानाही कॉन्सन्ट्रेशन करू शकता आणि शांत बसूनही कॉन्सन्ट्रेशन करू शकता. तुमची बाकी बॉडी काय करते याच्यापेक्षा तुमची 5 इंद्रिय ही तुम्ही एका गोष्टीवर एकत्रित केंद्रित करू शकता का, तर ते कॉन्सन्ट्रेशन आहे. जितकं कॉन्सन्ट्रेशन असेल तितकं ब्रेनचं रेकॉर्डिंग किंवा रिसिव्हिंग, ब्रेन फक्त रिसिव्ह करत नाही पण ऍटलिस्ट त्याचं रिसिव्हिंग हे चांगलं असू शकतं. पण ते पुरेसं आहे का? तुम्हाला स्वतःला आता मी एक स्वतःलाच प्रश्न विचारून बघा. सपोज सकाळी उठलात तुम्ही, पहिलं उठल्यापासून आतापर्यंत काय काय तुम्ही बघितलं हे तुम्ही ओळींनी लिहून काढू शकाल का? हो, पण तुमचे डोळे बघत होते, सगळं रेकॉर्ड होत होतं, पण त्याला तुम्ही कुठेही कोरिलेट केलं नाही. ओके, त्याला तुम्ही कुठेही कोरिलेट केलं नाहीये, त्यामुळे तुमचं ब्रेन ते तुम्हाला रिट्रीव्ह करून देऊ शकत. सपोज एक सिच्युएशन लक्षात घ्या की तुम्ही कुठेतरी बाहेर गेला होतात, घरी आलात, मोटरसायकलची व कारची किल्ली कुठेतरी ठेवली आणि मग पुढच्या कामाला लागला. आता तुमचं ते घरातलं काम झालं आणि तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला काहीतरी आणायला बाहेर जायला हवंय आणि ती किल्ली सापडत नाही. ती किल्ली शोधण्यासाठी तुम्ही कसं करता? मला एकाने कोणीतरी हे करा की कसं सांगाल, कशी शोधाल तुम्ही किल्ली? सगळ्या गोष्टी रिकॉल करायच्या परत. आपण सगळ्या आल्यापासून गोष्टी काय म्हणजे काय आतापासून पूर्ण मागे मागे जात राहायचं आणि मग यु नो किती क्षण गेलेत ना, तेवढं सगळे क्षण रेकॉर्डिंग ब्रेन मध्ये चालू आहे. घरी आल्यापासून काय काय केलं ते बघायचं. तो महत्वाचे कुठे कुठे त्यातले गेलो टप्पे होतो, तुम्ही म्हणताय, काय काय म्हणजे महत्वाच्या गोष्टी तुम्ही बघ. कुठे कुठे हा. गेलो होतो, कुठे कुठे हा, टच ओके. केला होता. म्हणजे घरात आल्यावरती पहिलं मी चपला काढल्या, मग तिथून मी टीव्ही कडे गेलो, मग मला तहान लागली होती म्हणून मी फ्रीज पाशी गेलो, मग या सगळ्या कुठेतरी मी किल्ली ठेवली असू शकते, त्या जागा तुम्ही जाऊन बघता, राईट? तो रिट्रीव्ह जेव्हा ब्रेनला करायचं असतं, एक्झॅक्टली ब्रेनला हेच करावं लागतं. तुम्ही जसं त्याला ठेवत जाता तसं त्याला रिट्रीव्ह करावं लागतं, जर तुमचं ब्रेन हे सिक्वेन्शियल मेमरी ट्रेनिंग करतं. आपण जेव्हा सुपर मेमरी ट्रेनिंग करतो, हे सुपर मेमरीच्या प्रोसेस मध्ये आहे का तुम्ही जे बोललात ते? तुम्ही जे सांगितलं ते सुपर मेमरी आहे का नॅचरल मेमरी आहे? नॅचरल मेमरी प्रोसेस. नॅचरल मेमरी. ओके. आणि ह्याच गोष्टी जर आपल्या आयुष्यात खूप ठिकाणी घडत गेल्या तर मग आपल्याला स्ट्रेन येतो, प्रेशर येतं आणि पटकन उत्तर देऊ शकत नाही आपण जे आपल्याला रिट्रीव्ह करायचं असतं. तो सुपर मेमरी टेक्निकचे 2 भाग आहेत. एक म्हणजे तुम्ही ब्रेनला इनपुट कसं देता, दुसरा भाग आहे तुम्ही ब्रेन मध्ये ते स्टोअर कसं करता. मग ती मेमरी सुपर होऊ शकते जर तुम्ही ते रिट्रीव्ह प्रॉपर करू शकला. सो एक्झॅक्टली कम्प्युटर लँग्वेज मध्ये सांगायचं गेलं तर इनपुट, प्रोसेस, आउटपुट या 3 गोष्टींनाही तुम्ही तिन्ही गोष्टींना जर व्यवस्थित ट्रीट केलं तरच तुम्हाला सुपर मेमरी टेक्निक शिकल्याचा किंवा समजल्याचा अर्थ आहे. इनपुट तुम्ही कसं दिलंय, म्हणजे तुमची 5 इंद्रिय कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, ब्रेन मध्ये त्याची अरेंजमेंट किंवा प्रोसेसिंग तुम्ही कसं केलंय आणि मग त्याची रिट्रीव्हल प्रोसेस काय. सो 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. म्हणून मी सुनीलजींना सांगितलं की 2 तासात हे किंवा एखाद्या इंट्रोडक्शन मध्ये हे होणं शक्य नाहीये, कारण आपल्याला या 3 फेजेस शिकायचे. ओके. सो लर्निंग ही एक नॅचरल गोष्ट आहे जी सगळ्यांनाच येत असते किंवा कुठल्याही ॲनिमल किंवा इवन प्लांट्स मध्ये आहे. ओके. तर कुठे हवा, कुठे सूर्य आहे त्याप्रमाणे झाड वाढतं, कुठे पाणी मिळेल तिकडे रूट जातं. सेम वे ब्रेन मध्ये काय होत असतं. सो लर्निंग म्हणजे काय होतं तर डेंड्राइट्स जे एंड पॉइंट्स असतात ब्रेनच्या नर्वचे त्याला डेंड्राइट्स म्हणतात. जसं पाण्यासाठी झाडाची रूट्स अशी जमिनीत शोधत शोधत जातात त्याप्रमाणे ब्रेन मध्ये
ब्रेनचा साईज वाढत नाही, पण ब्रेनच्या आतमध्ये असलेलं हे जे न्यूरल नेटवर्क आहे ते नेटवर्क मोठं होत जातं. ते न्यूरल नेटवर्क वाढवणं याचा अर्थच तुमची मेमरीची कपॅसिटी वाढवणे. ओके, सो जितके नवीन नवीन डेंड्राइट्स येत जातात तितकी आपली मेमरी वाढते असा त्याचा अर्थ आहे. पण नुसतेच डेंड्राइट्स वाढले तर आपल्याला रिट्रीव्ह करता येत नाही. तर रिट्रीव्ह करण्यासाठी काय पाहिजे, तर ब्रेन पॉइंट्स मध्ये कनेक्शन्स व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर मगाशी तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे याच्यानंतर मी इथे गेलो, त्याच्यानंतर मी तिथे गेलो, मग इथे गेलो, ही जे पॉइंट्स आहेत ते कनेक्शन पॉइंट्स आहेत. सो सिक्वेन्शियल मेमरी न ठेवता कंपार्टमेंटलाइज मेमरी जर आपण करू शकलो तर ही कनेक्शन्स आपण व्यवस्थित डेव्हलप करू शकतो आणि मग रिट्रीव्हल प्रोसेस चांगली होते. सो पहिला स्टेप आहे की डेंड्राइट्स वाढवणं, त्याच्यासाठी मेडिटेशन हा एक खूप महत्वाचा भाग आहे. सेकंड स्टेप आहे की तुमचे कनेक्शन्स किंवा सिनॅप्सेस जे आहेत ते वाढवणं. त्याच्यासाठी आपण टेक्निक्स जी शिकणार आहोत ती ट्रेनिंग सेशन मध्ये असतील. ती मी आता फक्त त्यांची नावं देऊ शकते, पण त्याच्या पद्धती तुम्हाला इथे थोडक्यात सांगू नाही शकणार. काही एखादं टेक्निक मी सांगेन तुम्हाला आज की तर ते एक्झॅक्टली इलेक्ट्रिक सिग्नल्स आहेत आणि जितका तो थिक लाईन असेल. ओके, सो हे असं होत जातं की बेसिकली एक 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 कनेक्शन जितकं वाढत जाईल. म्हणजे तुम्हाला असं आठवत असेल की आता सडनली मी तुम्हाला काही विचारलं ना काही पण आठवणार नाही, पण तुम्ही सपोज एक 5वीत असताना अजंठा वेलोराला तुम्ही ट्रिपला गेला होता, तर कंटिन्युअसली तुम्हाला अजंठा एलोरा विषयी काही आठवत नाही, पण एखादा मित्र येऊन सांगतो की माझा मुलगा आज त्याच्या शाळेत न अजंठा एलोरासाठी ट्रिपला गेलाय. एका वाक्याने काय होतं तुमच्या ब्रेन मध्ये, तुम्ही ऑटोमॅटिकली ते सगळं तुम्ही जे एक्सपिरियन्स केलंय ते सगळं रिट्रीव्ह होतं तुमच्या ब्रेन मधून आणि यू लिटरली गो थ्रू दॅट सेम एक्सपिरियन्स ऑफ व्हॉट ऑल यू एन्जॉय. ओके, सो याचा अर्थ काय, तर या नर्व कनेक्शन्स मधून केबल्स मधून तुमची मेमरी रिस्टोर्ड असते. तिला ट्रॅप केलेलं असतं, त्याला आपल्याला रिलीज करायला पाहिजे. तर ते रिलीज करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण शिकणार आहोत, ते सुपर मेमरी टेक्निक. तर हे किती ब्रेन कोणाचा जास्त सुपर आहे किंवा चांगला आहे याचा अर्थ काय, तर जितकं तुम्ही त्या ज्या कनेक्शन्सना स्ट्रेंथी कराल चांगलं कराल, ह्याच्यासाठी 3 गोष्टी करायला पाहिजे. चांगलं फूड खाल्लं पाहिजे. मेनी पीपल से की आल्मंड्स आर व्हेरी गुड, कारण आल्मंड्स गिव्ह गुड प्रोटीन आणि ते गुड प्रोटीन इज रिक्वायर्ड फॉर these nerve cells to become stronger. So पण खूप आल्मंड्स खाल्ले तर खूप मेमरी वाढते वगैरे काही नाही. 4 to 5 आल्मंड्स, पण ते सुद्धा डायरेक्टली नाही खायचे, ते सोक केले पाहिजेत रात्री आणि मग ते खाल्ले तर ते डायजेस्टेबल प्रोटीन. आणि त्याच्या वरचं जे कव्हर आहे ते कधीही खायला द्यायचं नाही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना किंवा स्वतः सुद्धा, कारण ते आपल्या बॉडी डायजेस्ट करू शकत नाही, ते फक्त आपल्याला बाहेर फेकून द्यावं लागतं. सो द बेस्ट थिंग विथ ड्रायफ्रुट्स इज त्याचं जे कव्हर आहे, कोटिंग आहे, ते त्याचं प्रोटेक्शन कव्हर होतं. ते बॉडीमध्ये काय आपल्याला उपयोग नाही आहे त्याचा. सो सोक करायचं, त्याचं पील ऑफ करायचं आणि मग खाल्लं तर तुम्हाला जे प्रोटीनची गरज आहे या डेंड्राइट्स आणि मायसिलिन आणि स्निप्सेस या सगळ्यासाठी प्रोटीनची खूप गरज आहे. सो प्रोटीन फूड जितकं असेल, वरण हे लहान मुलांना वरण भात हे कंपल्सरी द्यायला पाहिजे. त्याला आवडत नसलं तर वरणाचे वेगवेगळे प्रकार करून द्या त्यांना, पण वरण हे कुठल्याही डाळीचं वरण, याच्यामधनं खूप प्रोटीन्स मिळतात. फक्त मसल्स डेव्हलप होण्यासाठी किंवा बोन्स डेव्हलप होण्यासाठी नाही, तर ब्रेन डेव्हलप होण्यासाठी गरम भात, त्याच्यावर वरण आणि साजूक तूप, ते सुद्धा गाईचं तूप घातलं तर तुम्हाला या ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ती खूप चांगली होते. ओके, हा एक फूड हा एक आस्पेक्ट आहे. मेडिटेशन हा सेकंड आस्पेक्ट आहे. आणि तिसरा आस्पेक्ट हे वाढवण्यासाठी आहे की ब्रेन एक्सरसाइजेस. आणि ब्रेन एक्सरसाइजेस हे आपल्याला कोणीही शिकवत नाही, तर मी सेशन मध्ये तुम्हाला ब्रेन एक्सरसाइजेस शिकवणार, जे ट्रेनिंग सेशन असेल त्याचे, की ज्याच्यामुळे तुम्हाला, कारण हे असं एकदा करून होत नाही. जसं बॉडी बिल्डिंग करायचं असेल तर रोज एक्सरसाइज करावं लागतं, नर्वस सिस्टीम चांगली करायचं असेल तर रोज प्राणायाम करावं लागतं, त्याप्रमाणे ब्रेन एक्सरसाइजेस सुद्धा रेग्युलरली करायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप वेळ लागत नाही, पण त्याच्यासाठी एक इंटेन्शन पाहिजे. ओके, दिस इज द नेक्स्ट थिंग. जर आपण शिकलो की ब्रेन काम करतं, तर व्हॉट फॉरगेटिंग मीन्स, कारण मोस्ट ऑफ द टाइम आपला प्रॉब्लेम आहे की आय फॉरगेट.
सो फॉरगेटिंग ही काय प्रोसेस आहे? सो ही एक सायंटिफिक डेटा आहे हा, ज्याच्यात त्यांनी सांगितलंय की सपोज तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं असेल तर ज्या दिवशी किंवा ज्या वेळी ऐकलं त्यावेळी तुम्हाला ते 100% लक्षात राहतं, जर तुमची मेमरी बेसिकली नॉर्मल असेल तर. पण जसजसे दिवस जातात, हे हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस वर आहे ते डेज आहेत, वाय ऍक्सिस वर आहे ते अमाऊंट ऑफ मेमरी आहे. ओके, सो हे जसे जसे दिवस जातात तसं तसं तुमचे फॉरगेटिंग हे वाढत राहतं. सो तुम्ही जर काहीच केलं नाही तर ब्लू लाईन जी आहे, ब्लू लाईन, तर ती काय आहे, तर काहीच केलं नाही तर 60 डेज मध्ये तुमच्या मेमरीतनं साध्या साध्या गोष्टी ज्याचा तुमच्या इमोशनवर इम्पॅक्ट झाला नाहीये अशा गोष्टी तुमच्या मेमरीतनं निघून जातात, ऑलमोस्ट निघून जातात. कधीही पूर्ण निघून जात नाही, पण त्या रिसाइड राहत नाही तिथे, कमी त्याचं कनेक्शन राहतं. पण जर तुम्ही त्याला रिव्ह्यू केलं, रिवाइज केलं, तर पहिल्या आठवड्यात तुम्ही त्याला रिवाइज केलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढच्या 10 दिवसात केलं पाहिजे, मग पुढच्या महिन्यात केलं पाहिजे आणि मग एका 3 महिन्यात केलं पाहिजे. तर तुम्हाला शाळेच्या ज्या परीक्षांची सिस्टीम आहे ना, युनिट टेस्ट, असाइनमेंट आणि क्वार्टरली एक्झाम, हे जे सिस्टीम आली आहे ती या फॉरगेटिंग कर्वच्या अंडरस्टँडिंग नंतर त्यांनी एस्टॅब्लिश केली. सो आज तुम्हाला एक होमवर्क दिलं जातं जे तुम्ही करून आलात, तर तुम्ही 1 दिवसाचा पहिला रिव्ह्यू केलात, यू हॅव रिड्यूस द फॉरगेटिंग कर्व अप. तुम्ही त्याची जर 1 आठवड्यानी पुन्हा युनिट टेस्ट घेतात शाळेमध्ये, म्हणजे एक पूर्ण युनिट कम्प्लीट झाल्यावर त्याची परीक्षा घेतात, त्याच्यामुळे तुमचं सेकंड रिमाइंडर येतं. त्याच्यानंतर तुमची मंथली टेस्ट होते, त्याच्यानी 3rd रिमाइंडर येतं आणि मग एक क्वार्टरली एक्झाम येते, त्याच्यानी 4th रिमाइंडर येतं. सो असाइनमेंट्स असाव्या की नाही, टेस्ट असाव्या की नाही, असं मला एकाने मागच्या वेळी विचारलं होतं. आणि त्याची ही गरज आहे की तुमचं जितकं रिपिटिशन होतं तितकं ती गोष्ट तुमच्या मेमरीतनं फॉरगेटिंग कर्व मधनं खाली न जाता वर येईल आणि मेमरी त्याची बेटर आणि पॉवरफुल होऊ शकते. सो हा एक नॉर्मल प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आहे सगळ्यांसाठीच. याच्यात हुशार कमी हुशार असं काही नाहीये, कारण हे नॉर्मली सगळ्यांसाठी होत राहतं. पण याच्यामध्ये एक आयडियल कंडिशन ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचा इमोशनल इम्पॅक्ट नाहीये अशा गोष्टी. म्हणजे जिथे इमोशनल इम्पॅक्ट आहे तिथे ब्रेन बिहेव्स डिफरंटली. म्हणजे की सपोज एखादा माणूस आहे की ज्याचं नाव आहे से रमेश. रमेश नावाच्या माणसाने तुम्हाला खूप त्रास दिला होता 1 वर्षभरापूर्वी आणि इतकं तुम्हाला त्याचं वाईट वाटलं होतं की आता कोणाचं नाव जरी रमेश आलं तरी तुमचं ब्रेन त्याच्याशी रिॲक्ट करतं, रमेशा लाईक दॅट तुमची रिॲक्शन येऊ शकते, कारण त्या नावाशी अटॅच त्या सगळ्या मेमरीजनी तुमच्या त्या ब्रेनच्या त्या वेळेच्या भागात जे रिस्टोर चाललंय तिथे एक ब्लॉक निर्माण होतो आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीसाठी तुम्हाला निरीच्छा निर्माण होते. म्हणजे ते ब्रेन मधनं बाहेर जात नाही पण एक निरीच्छा निर्माण होते, त्याला रिट्रीव्ह करायचे. तुम्हाला त्या आठवणी नको असतात, त्या आठवणी त्रास देतात. सेम वे खूप चांगल्या आठवणी असतात. म्हणजे तुमच्या जन्म झालेल्या मुलाचा तुम्ही पहिल्या दिवशी पाहिलेला चेहरा, किंवा तुमच्या मुलांनी एक कप घरी आणला की मी जिंकलो म्हणून, किंवा तुम्ही एक खूप काहीतरी गोष्ट लिहिलीत ती वर्तमानपत्रात छापून आली आणि तुमच्या खूप चांगल्या फ्रेंडनी तुम्हाला मेसेज दिला. या सगळ्याच्या इमोशनली कनेक्टेड गोष्टी आहेत, आयदर खूप बॅड किंवा खूप गुड. या सगळ्या फॉरगेटिंग कर्वला अप्लाय होत नाहीत, पण नॉर्मल ब्रेनला केलेले इनपुट्स हे फॉरगेटिंग कर्वला अप्लाय होतात, हे लक्षात ठेवा. ओके, सो मेमरीचे काय प्रोसेसचे आहेत त्याचे 5 स्टेप्स असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे की इंटेन्शन. तुमचं डिझायर टू लर्न आणि रिमेंबर असेल त्याच गोष्टी तर तुम्ही कष्ट करून मेमरीमध्ये रिट्रीव्ह करू शकता. असं नाहीये की ब्रेन डझंट टेक द 5 सेन्सेस इन्फॉर्मेशन, इट टेक्स बट इट डझंट रेकॉर्ड. मग अशी तुम्ही सांगितलं तर सपोज मी तुम्हाला विचारलं की तुम्ही मला ऍड्रेस सांगा तुमच्या घरी कसं यायचं, तर तुम्ही मला काही प्रत्येक गोष्ट माझ्या घरापासून तुमच्या घरापर्यंत सांगणार नाही. तुम्ही मला सांगाल की तुम्ही पहिलं या, तिथं मग तुम्हाला एक टेलिफोन बूथ दिसेल, मग तिथून तुम्ही लेफ्ट टर्न करा, मग तिथे तुम्हाला एक वाण्याचं दुकान दिसेल, मग तिथून सरळ गेला. असे तुम्ही मला एक स्पॉट सांगाल की जिथून 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 मी तुमच्या घरापाशी येऊ शकतो. तर टोटलची लेंथ आहे त्यात असोसिएशन. तो मेमरी डेव्हलपमेंट साठी खूप महत्वाचं जे आहे तो मिडिल स्टेप असोसिएशन.
सो इंटेन्शन आणि अटेन्शन हे आपण शाळेत जातोय म्हणून, किंवा मला आता अभ्यास केलाच पाहिजे त्याच्यामुळे मला काहीतरी मिळणार आहे, किंवा मला हे शिकलं पाहिजे, मला एक मंत्र, मला एक गाणं शिकायचंय कारण मला आता येणाऱ्या ख्रिसमस डेला किंवा दिवाळीला एक प्रेझेंटेशन द्यायचंय, हे सगळं तुमचं इंटेन्शन आणि अटेन्शन येऊ शकतं. पण असोसिएशन हे जे ऑर्गनायझेशन ऑफ डेटा आहे ते खूप महत्वाचं आहे, आणि ते करण्यासाठी मेमरी टेक्निक्स वापरायची खूप गरज आहे. तेच मी तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्शियल मेमरी आणि स्टॅटिफाईड मेमरी किंवा प्रॉपरली प्लेस्ड मेमरी बॉक्सेस हे जे आहे ते आपण तिसऱ्या ह्याच्यात शिकणार आहोत. सो मेजर मेमरी टेक्निक्स कुठे येतात तर असोसिएशन. रिटेन्शन जे तुम्हाला मी मगाशी फॉरगेटिंग करणी सांगितलं की परत 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 तुम्हाला जे केल्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे जे त्याचा अर्थ आहे ते. आणि रिकॉल म्हणजे पाहिजे त्यावेळी ते तुम्ही रिकॉल करू शकणं, यालाच इंटेलिजन्स म्हणतात. एखादं गाणं तुम्हाला आठवत नाही आणि तुम्ही खूप कष्ट करता त्याच्यासाठी, खूप डोकं खाजवता इकडे करून ते करून, अगदी माझ्या जिभेवर पण येत नाहीये, ओठावर पण येत नाही असं होतं, आणि मग सडनली तुम्हाला ते गाणं कुठेतरी तुम्ही वॉशरूमला गेले असता किंवा तुम्ही ड्राईव्ह करत कुठेतरी जात असता आणि ते असं फ्लॅश होत. याचा अर्थ काय, तर तुम्ही जेव्हा ब्रेनला काहीतरी एक काम दिलेलं असतं ते ऍक्टिव्हली करत राहतं किंवा बॅकग्राऊंडला करत राहतं, आणि मग ते जर तुम्हाला ऍक्टिव्हली इमिडिएटली आलं नाही तर ते बॅकग्राऊंडला करत राहतं आणि सडनली तुम्हाला त्याचं ते इन्फॉर्मेशन देतं की येस आय गॉट इट. सो इंटेन्शन, अटेन्शन, असोसिएशन, रिटेन्शन आणि रिकॉल या 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 1 and 2 हे आपण प्रोसेस करतो, 4 and 5 हे त्याचे आउटपुट आहे. सो असोसिएशन हे बेसिकली टेक्निक्स. सो PSR चेक हा प्रत्येकाने स्वतःसाठी करायला पाहिजे की पर्पज, मला ही गोष्ट कशासाठी लक्षात ठेवायची. तो पर्पज जर व्यवस्थित सेट असेल तर कुठलीही गोष्ट शिकणं हे सोपं होतं. मग मी ते कसं केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी विच टेक्निक्स वी आर गोइंग टू डू, आणि रिव्ह्यू म्हणजे माझी काय कपॅसिटी आणि तिथून कुठं मला पुढे जायचंय. या 3 गोष्टी तुम्ही स्वतःसाठी चेक करा. तुम्ही आता एक छोटस होमवर्क देणार आहे, जे लोक पुढच्या आठवड्याच्या सेशनला जॉईन होणार आहेत त्यांनी हे करायला पाहिजे. प्लीज नोट करा काय लिहायला पाहिजे. तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकणं हे सहज वाटतं. फॉर एक्झाम्पल लँग्वेज, मॅथ्स, म्युझिक, स्पोर्ट्स, कुकिंग, पेंटिंग, ड्रॉइंग, इलोक्युशन, कुठली गोष्ट, कुठल्या गोष्टी म्हणजे एक पेक्षा जास्त असू शकतात. तर हा होमवर्क तुम्ही करून यायचंय पुढच्या सेटच्या आधी. ते तुम्हाला काय सोपं वाटतं आणि त्याच्या अपोजिट साईडला टेबलमध्ये लिहा की काय खूप डिफिकल्ट वाटतं, लाईक फोन नंबर्स किंवा असोसिएशन ऑफ फेसेस अँड नेम्स, किंवा गणित अवघड वाटतं, किंवा बायोलॉजी अवघड वाटतं, किंवा सोशल स्टडीज अवघड वाटतं. सो काय खूप सोपं वाटतं तुम्हाला लक्षात ठेवायला आणि काय खूप अवघड वाटतं, हे 2 तुम्ही लिहून आणा. मग आपण त्याचं PSR चेक करून वी विल गो टू द फर्स्ट स्टेप ऑफ लर्निंग. ओके, तर नॅचरल वेज काय आहेत लर्निंगचे. देर आर 2 वेज बेसिकली, कुठल्याही मशीनचे सुद्धा आणि ह्युमन बिईंगचे किंवा एनी बिईंग इन दिस वर्ल्ड learns these 2 ways, declarative knowledge and imperative knowledge. So declarative म्हणजे काय, तर facts. Sugar is sweet is a fact, or the weather is hot, it's a fact. You don't have to learn it by doing something, you have to just understand it. So memorizing facts is basically to understand and do nothing about it. So it is a declaration, they are assertions, they are facts. But what is imperative knowledge? Imperative knowledge is त्या फॅक्ट्स वरनं तुम्ही जे अनालाइज करता, तुम्ही जो इन्फरन्स काढता आणि मग डिसाइड करता की हे असं आहे, त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह नॉलेज. आणि इंटेलिजंट माणसं जी आहेत त्यांचं डिक्लरेटिव्ह नॉलेज हे सगळ्यांचं, डिक्लरेटिव्ह नॉलेज हे सगळ्यांसाठी सेम आहे. समबडी इज फ्री, ओके, तेच नंबर ऑफ डॉट्स आहेत, मग याला तुम्ही डॉट्स का नाही म्हणले. सेम नंबर ऑफ डॉट्स, सेम कलर ऑफ डॉट्स, सेम साइज ऑफ डॉट्स, पण काय बदललं तर त्यांची अरेंजमेंट बदलली. काय बदललं तर त्यांची अरेंजमेंट बदलली. आणि अरेंजमेंट ही आपल्या ब्रेनला एका मेमरीमध्ये असोसिएट झाली आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मेमरीत या प्रकारचं जे काय आहे
त्याच्याशी मॅच करून म्हणलं की हे 3 वाटतं, बट ऍक्च्युली आपण 3 कधीच असं लिहित नाही. आपण 3 लिहिलं तर असं लिहितो, राईट? त्यामुळे जर सगळे डॉट भरलेले असते, जॉईन केलेले असते, तर आपण 3 म्हणलं. पण तरी सुद्धा आपलं ब्रेन ऍक्सेप्ट करतं की चालेल, मधलं थोडं थोडं नसलं तरी मी त्याला देऊ शकतो की हे 3च आहे. तर ऍक्च्युअल 3 असं लिहायला पाहिजे, पण मधलं सुद्धा तुम्ही 3 म्हणून दिलं तर याचा अर्थ तुमच्या ब्रेनची कपॅसिटी नॉर्मल पेक्षा जास्त आहे असं समजून घ्या. Okay, so human eye can recognize these as mere shapes, but human brain articulates it. So articulates म्हणजे काय, तर तुम्ही त्याला एक नाव देता, त्याचा वापर सांगता, त्याचा ऍप्लिकेशन बघता, हे सगळं तुम्ही ब्रेननी करू शकता, याला म्हणतात आर्टिक्युलेशन. ओके, तर कोणी हा पॅराग्राफ वाचेल का? अथर्व वळवी कोण आहेत, मला नाव दिसतंय. माईक ऑफ करून हा पॅराग्राफ वाचा. According to research at Cambridge University, it doesn't matter in what order the letters in a word are. The only important thing is that the first and the last letter be at the right place. The rest can be a total mess and you can still read it without problem. This is because the human mind does not read every letter by itself, but the word as a whole. Amazing, na? How many of you could read along with her? Thank you, madam. Actually, या पद्धतीने जर कोणी उत्तर लिहिलं तर कोणी टीचर मार्क्स देईल का याला? नाही देणार. नाही देणार. पण मॅडमनी तर वाचलं, म्हणजे जे त्यांची कपॅसिटी आहे ते ग्रेट आहे ना. पण हे सगळ्यांनाच तुम्हाला वाचता आलं का त्यांच्या बरोबर? ऍक्च्युली येस मॅम. ओके, आणि याच रिसर्चच्या आधारावर आज मशीन लर्निंग प्रोसेस सुरू आहे, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा प्रोसेसिंग, हे जे कम्प्युटर मध्ये खूप रिसर्च जो चाललाय तो या एका ब्रेनच्या कपॅसिटीवर चाललाय की चूक करण्यात काहीच चूक नाहीये, कारण तुमच्या ब्रेनकडे त्याला रिसेट करण्याची खूप सारी क्षमता आहे. तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या ब्रेनची, ज्याला बेसिक इंग्लिश माहिती आहे आणि ज्याला हे शब्द माहिती आहेत, त्याच्यात त्यांनी तुम्हाला तुम्ही लास्ट सेंटेन्स बघितलं तर पहिला आणि शेवटचं अक्षर सेम आहे, आणि आतली जी अक्षरं आहेत ती अक्षरं सुद्धा त्या स्पेलिंग मधलीच आहेत, पण ती फक्त परम्यूट केली आहेत. तर त्याच्या जर जागा बदलल्या तरी सुद्धा ब्रेन त्याला जसं पाहिजे तसं ते वाचू शकतं. आणि याच्यासाठी काय, तर तुमच्या ब्रेनकडे हा एक डेटा फीड झालेला आहे, आणि तो फीड झालेला डेटा ब्रेननी त्याला पिक्चरला मॅच केलं, आणि हा हे असं असायला पाहिजे. जसं तुम्ही मगाशी मला 3 या नुसत्या डॉट्सच्या अरेंजमेंट वरनं सांगितलं, सेम हॅपन्स टू लँग्वेज. मला 2च गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या की मॅथमॅटिक्स आणि लँग्वेज याच्यामध्ये फारसा फरक नाहीये ज्या पद्धतीने ब्रेन फंक्शन करतो, पण त्याच्या युटिलायझेशन मध्ये फरक असू शकतो. सो इट्स ग्रेट की आपल्याकडे आपल्या ब्रेनची एवढी कपॅसिटी आहे, आणि आईन्स्टाईन 2% की 3% त्याची ब्रेन कपॅसिटी वापरत होता, असं आता त्यांनी प्रूव्ह केलंय. याचा अर्थ काय की आपण तर त्याच्याही पेक्षा कमी वापरतो. ओके, याचा अर्थ आपण त्याच्यापेक्षाही कमी वापरतो, म्हणजे आपल्या ब्रेनची असलेली कपॅसिटी आपण वापरत नाही, आणि तरी आपण म्हणतो की कोणी इंटेलिजंट आहे कोणी नाहीये. ओके, सो आपण खूप कपॅसिटी वाढवू शकतो. खूप आपल्याकडे ब्रेनच्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कधीच व्यवस्थितपणे त्याला बघितलं नाही. Somebody has raised their hand. I cannot read. Any questions? Please stop me and ask the question. No issues. If something about this general असेल तर we'll take the questions at the end. I could see somebody raising hand. Okay. या पर्टिक्युलर स्लाइड विषयी असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचा माईक ऑफ करून, ऑन करून, पण अदरवाइज विल टेक द क्वेश्चन्स ॲट द एंड. ओके, सो याच्यावर एक खूप मोठा रिसर्च UK मध्ये झालाय सध्या. संस्कृत म्हणजे उडपी या गावातनं त्यांनी, उडपी हे कर्नाटकामध्ये एक खूप मोठं गाव आहे, तुम्हाला उडपी कृष्ण वगैरे माहित असेल, तर तिथल्या मठामधनं त्यांनी खूप संस्कृत ज्यांना व्यवस्थित चॅन्टिंग करता येतं त्यांना ते घेऊन गेलेत, आणि ते जे चॅन्टिंग करत होते ते जर्मनीमध्ये पण याच्यावर रिसर्च झाला होता काही काळ. आता UK मध्ये याच्यावर खूप मोठा रिसर्च चालू आहे. तर मंत्र, ते शिवस्तुती मंत्र त्यांनी कम्प्युटरला फीड केला, म्हणजे एक पुजारी ते म्हणत होते आणि
आणि ते जे म्हणत होते ते कम्प्युटरला फीड केलं आणि ते जे कम्प्युटरला फीड झालं ते त्यांनी प्रिंट केलं. तर ती जी शिवस्तुती म्हणली होती त्याचं जेव्हा प्लॉटरनी प्लॉट केलं तर लिटरली शिवाचं पिक्चर तिथे आलं होतं. त्याचं नाव पण मंत्राचं शिवस्तुती आहे. तर जे तुम्ही व्यवस्थित बोलाल म्हणजे त्याचे साऊंड जर परफेक्ट असतील तर साऊंड अँड फॉर्म हॅव अ ग्रेट रिलेशनशिप. साऊंड अँड फॉर्म हॅव अ ग्रेट रिलेशनशिप. तो तुम्ही म्हणता की चांगले शब्द वापरले नाही तर त्याचा माझ्या ब्रेनला त्रास होतो किंवा माझ्या मनाला त्रास होतो अँड दॅट हॅज अन इम्पॅक्ट. ओके, तर त्या चांगले शब्द, तर कुठले चांगले शब्द हे तुम्ही संस्कारमध्ये येतं. पण बेसिकली संस्कृत ही इतकी सुंदर लँग्वेज आहे. एक तर त्याचं काय आहे की विसिविक आहे, म्हणजे व्हॉट यू से इज व्हॉट यू राईट. बाकी सगळ्या भाषांमध्ये इंग्लिश ही सगळ्यात वाईट लँग्वेज आहे हे मी माझ्या सगळ्या सेशन्स मध्ये स्टुडंट्सना पण सांगते. कारण आपल्या संस्कृतमध्ये सायलेंट लेटर्स नाही आहेत. तुम्ही जसं बोलता तसं लिहिता आणि संस्कृतमधनं आलेल्या आपल्या सगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत किंवा त्याच्यामध्ये पण सिमिलर हे होतं. तर संस्कृत चॅन्टिंग हा संस्कृतचा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज होता. कारण तेव्हा पेपर हा डेव्हलपच झालेला नव्हता, रायटिंग हे स्किल पण नव्हतं. तेव्हा संस्कृती लँग्वेज होती आणि आज सुद्धा ते मंत्र आपल्यापर्यंत पोहोचले कारण फक्त ते बायहार्ट केलेले होते आणि ते पुढच्या जनरेशनला तसेच शिकवले गेले होते. पण त्याचा नुसताच ते बायहार्ट करणं हा एक फायदा नाहीये. तर ते केल्यामुळे कुठलीही बायहार्टिंग केलेली प्रोसेस आणि स्पेशली मंत्रास त्याच्यामुळे तुमचे जे मगाशी मी सांगितले जे सांधे आहेत ब्रेनच्या न्यूरॉन्स मधले किंवा डेंड्रिट्स मधले ते वाढतात आणि तुमचा ब्रेनचा ग्रे मॅटर म्हणजे जी डेन्सिटी आहे ब्रेनची किंवा कपॅसिटी टू होल्ड तीच वाढते आणि त्याच्यामुळे तुम्ही लॉंग खूप वर्षांपर्यंत ती मेमरी तुमची चांगली राहते. तर तुमच्या घरात जर आजी आजोबा वगैरे असतील तर त्यांना आता ते 90-80 वर्षाचे असतात. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातलं पण त्यांना काय काय आठवतं पण त्यांना काल परवाचं आठवणार नाही. त्यांना खूप पूर्वीचं आठवतं कारण ते सगळं इतकं व्यवस्थित स्टोअर झालंय आणि ते रिट्रीव्ह करू शकतात. पण लेटेस्ट जे आहे ते डेंड्रिल्स त्यांचे कनेक्टेड नाहीये पण ते जुने कनेक्टेड आहेत. त्यामुळे ती मेमरी त्यांची खूप चांगली राहते आणि नवीन मेमरी ही कनेक्शन नसल्यामुळे ती चांगली राहत नाही. हा एक प्रॉब्लेम मोठ्या माणसांना येतो. तर हे एक सायंटिफिक रिसर्च आहे की संस्कृत चॅन्टिंग तर ही एक मेथड आहे मेमोरायझेशन साठी आणि ती आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरणार आहोत. फक्त मंत्रांसाठीच नाही तर सध्याच्या आयुष्यातल्या स्टुडंटच्या लाईफमध्ये काय चॅन्टिंग या प्रोसेसनी करू शकतो. तर त्यातलं एक महत्वाचं म्हणजे मॅथमॅटिकल टेबल्स. मॅथमॅटिकल टेबल्स ही सुद्धा जर चॅन्टिंग या प्रोसेसनी शिकली तर ती खूप लवकर आणि खूप वर्षांपर्यंत लक्षात राहू शकतात. आजकालची मुलं जी इंजिनिअरिंगला आलेली मी बघते 12च्या नंतरचे पाढेच येत नाहीत त्यांना आणि त्यामुळे त्यांचा जो ऍप्टिट्यूड आहे तो खूप कमी असतो. म्हणजे क्विक कॅल्क्युलेशन ते करू शकत नाही, कॅल्क्युलेटरवर डिपेंडंट असतात त्यामुळे त्यांना खूप वेळ लागतो एखादा न्यूमरिकल ऍप्टिट्यूडचा प्रश्न सोडवायला सुद्धा की जिथे तुम्हाला एका मिनिटात एक प्रश्न सोडवणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही जर तुमच्या मुलांना पाढे हे संस्कृत मंत्रा चॅन्टिंग टेक्निक मी जे तुम्हाला शिकवणार त्यांनी शिकवले तर त्यांना आयुष्यभर ते लक्षात राहतील आणि कधीही ते विसरणार नाही. त्यामुळे त्यांची जी ऍबिलिटी आहे न्यूमरिकल ऍबिलिटी ती खूप चांगली असेल. ओके, तो मगाच जर तुम्ही बघितलं तो पॅरेग्राफ जो मी वाचायला सांगितला की सगळं चुकीचं होतं पण तरी सुद्धा आपण ते बरोबर करू शकतो. सगळे पेरेंट्स मुलांना खूप ओरडतात की कशा चुका करतोस तू, चुका नाही केल्या पाहिजेस, असं नाही व्हायला पाहिजे. पण मी एक सांगते तुम्हाला जर मी तुम्हाला न्यूरल नेटवर्क्स किंवा मशीन लर्निंग वरचं जर सेशन दिलं किंवा जे लोक स्वतः IT मध्ये आहेत आणि मशीन लर्निंग वर काम करतायत त्यांच्या लक्षात येईल की मशीन लर्निंग प्रोसेसमध्ये मिस्टेक्स आर अलाउड. फक्त दरवेळी तुम्ही रिपीट करत असताना मिस्टेक्स कमी होत गेला पाहिजे. सो यू शुड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक अँड कम बॅक. सो मेकिंग मिस्टेक्स इज मस्ट. जो मिस्टेक्स करत नाही त्याची लर्निंग प्रोसेस ही खूप स्लो असते असं म्हणतात कारण तो खूप प्रेशर करतो स्वतःला. परफेक्शनिस्ट जे असतात त्यांना हा त्रास होतो. पण प्रत्येक मिस्टेक नंतर तुम्हाला त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे की काय केलं मी चूक आणि मग त्याला करेक्ट करून नेक्स्ट टाइम ती मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. ऑटोमॅटिकली ज्या लोकेशनला ब्रेन मध्ये ती मिस्टेक स्टोअर झाली होती ती रब होऊन नवीन स्टोरेज होण्याची ब्रेनची कपॅसिटी आहे. त्याच्यामुळे चूक ही दुरुस्त करता येते ब्रेनच्या आतमध्ये.
पण तुम्ही बोलून केलेली चूक किंवा तुम्ही दुसऱ्याचे डिस्टर्ब केलेले इमोशन्स तुम्ही बदलू शकणार नाही, पण तुमच्या स्वतःच्या आतमध्ये ब्रेन मध्ये जे स्टोअर झालंय. आणि मेडिटेशन केल्यानंतर खूप लोकांच्या लक्षात येतं की आपल्याला आयुष्यामध्ये खूप काय काय दुःख होतं, ते सगळं सडनली कुठेतरी नाहीसं झालंय. तर व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इज, आपल्याला जे नको असलेल्या गोष्टी ब्रेन मध्ये स्टोअर झाल्या, वेस्टेज, हे सगळं वेस्ट जे क्लिअर होतं. जसं तुम्ही दिवाळी आली म्हणून घर क्लीन करता आणि ऍक्च्युली रोज चांगलं वाटलेलं घर हे जास्त चांगलं वाटायला लागतं, तसं ब्रेनला क्लिनिंगची खूप गरज आहे. कारण त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल खूप राहतं की जे अनयुज्ड आहे किंवा अनवॉन्टेड आहे, त्याला क्लीन करू शकणं ही एक आपली सुपर मेमरी टेक्निक मधलं अजून एक टेक्निक असणार आहे आणि त्यातला महत्वाचा भाग आहे प्राणायाम. ओके, सो प्राणायाम जे लोक रेग्युलरली करतात त्यांचं ब्रेन हे जास्त क्लीन असतं आणि हे आज न्यूरल सायंटिस्टनी पण प्रूव्ह केलंय. आणि म्हणून अमेरिकेत तुम्ही बघितलं जे न्यूयॉर्क स्ट्रीट मध्ये ते लोक सूर्यनमस्कार करतात. ज्या लोकांना सूर्यनमस्कार येतात त्यांच्यासाठी ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप सहज आणि सोपी गोष्ट आहे, कारण सूर्याची जी 12 नावं आहेत त्या 12 नावांची ज्या पोझिशन्स आहेत किंवा त्याचे जे उच्चार आहेत त्याचा ब्रेनच्या डेव्हलपमेंटशी खूप मोठा आहे. आणि म्हणून मागच्या वेळी एकाने मला विचारलं होतं की पनिशमेंट ही द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, तर मी या उद्देशाने इथं परत एकदा सांगेन की प्रायश्चित्त म्हणून पनिशमेंट द्यायला पाहिजे. आणि उठा बशा काढताना पूर्वी कंपल्सरी होतं की पनिशमेंट ही उठा बशातच होती. त्याचा अर्थ काय होता की तुम्ही कान असे पकडा, पण ते असे पकडण्यापेक्षा असे पकडले ना तर, कारण लेफ्ट ब्रेनचा राईट भागाशी आणि राईट ब्रेनचा लेफ्ट भागाशी आपल्या बॉडीचा संबंध आहे, म्हणून हे असे कान पकडून उठाबशा करायला लावा मुलांना. ही एक सध्या एक्सरसाइज म्हणून मॉन्टेसरी स्कूल्स मध्ये जे अमेरिकेमध्ये आता चाललंय तिथे चालू आहे, कारण तो पनिशमेंट म्हणून नाही तर एक्सरसाइज म्हणून ते करतात, ज्याच्यामुळे तुमची क्रॉस ब्रेन कनेक्शन वाढतात आणि त्याच्यामुळे तुमची मेमरी कॅपॅसिटी पण वाढते. ओके, सो त्याच्यात राईट रॉंग असं काही समजून घ्यायची गरज नाही. चूक केली मुलांनी तर त्याला त्याच्यावर न ओरडता ते काय करायला पाहिजे. मी पेरेंटिंग ट्रेनिंग मध्ये पण खूप वेळा मुलांना पेरेंट्सना सांगते की दरवेळी तुम्ही डोंट डू दिस डोंट डू दॅट हे सांगता मुलांना, पण व्हॉट टू डू, इफ यू स्टार्ट टेलिंग व्हॉट टू डू, तुमचं ब्रेन आणि तुमचा मुलगा दोघंही व्यवस्थित काय करायचं ते समजून घ्या. इन्स्टेड ऑफ शाउटिंग ॲट व्हॉट नॉट टू डू, स्टार्ट टेलिंग देम फॉर युअर ब्रेन ऑल्सो. तुम्ही ब्रेनला पण सांगितलं पाहिजे की काय चूक होतं, पण तिथं न थांबता हे चूक होतं पण आता हे केलं तर ते बरोबर आहे. सो वेन यू गिव्ह द फीडबॅक द रॉंग विल बी एलिमिनेटेड अँड ब्रेन कडे ही पण कॅपॅसिटी आहे. पण जर चुकीची गोष्ट जर तुम्ही रिपीट केलीत अगेन अगेन अगेन, जर ती रिसाईट केलीत तर मात्र ती ब्रेन मधनं काढणं हे खूप कष्टदायक असतं. त्यामुळे रिपिटिशन हे टेक्निक वापरताना आपण चुकीचा मंत्र रिपीट करत नाहीये ना, चुकीच्या गोष्टी रिपीट करत नाहीये ना, हे पाहण्यासाठी कोणीतरी एक ऑब्झर्वर पाहिजे, अदरवाईज एव्हरीथिंग गोज रॉंग आणि मग ते पुन्हा काढणं खूप मुश्किल असतं. त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ओके, तर आपल्याला काय काय लक्षात ठेवण्याची गरज असते, तर फोन नंबर्स, पोएम्स, पॅराग्राफ्स, फिगर्स, सॉंग्स, पिक्चर्स, मॅथमॅटिक्स, सायंटिफिक डिटेल्स, किंवा जे लोक वेगवेगळ्या गोष्टी मे बी ड्रॉइंग्स, जे टेक्निकल ड्रॉइंग्स किंवा घराचं तुमचं ड्रॉइंग आहे काही, सो हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ब्रेन मध्ये ठेवायच्या. सो वन टेक्निक फिट्स फॉर ऑल डझंट वर्क. ओके, सो या प्रत्येक गोष्टीसाठी एक टेक्निक मी शिकवलं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच पद्धतीने करू शकाल असं नाहीये. प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी, सो 7-8 वेगवेगळी टेक्निक शिकावी लागतील आपल्याला की ज्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवणं सहज आणि सोपं होऊ शकतं. सो मला हीच तुमच्याकडनं हवंय, तुम्ही येताना कुठल्या गोष्टी याच्यातल्या लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं आहे आणि कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला अवघड होत आहे हे तुम्ही होमवर्क करून या. मग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या याच्यावर पण आपण काम करू शकतो की कुठली टेक्निक जास्त लोकांना गरज आहे त्याच्यावर आपण जास्त वेळ देऊ शकतो. ओके, तो मेथोडॉलॉजी काय असणार आहे आपली किंवा काय असली पाहिजे मेमरी डेव्हलपमेंटसाठी, द प्ले वे मेथड्स आर बेटर की डिफरंट गेम्स मधून आपण शिकू. योगा, मेडिटेशन आणि रिसायटेशन, जे लोक मेडिटेशन करत असतील ऑलमोस्ट सगळे त्याच ह्याच्यात आहेत, त्यामुळे मी अज्युम करीन की मेडिटेशन हे शिकवणार नाहीये मी, पण रिसायटेशन टेक्निक हे
कसं रिलेट करायचं आणि कशासाठी. गोल म्हणजे मला काय करायचंय हे माहित असेल तर तुमची मेमरी ऑटोमॅटिक पॉवरफुल होते. ॲटिट्यूड हे मी आणि जग या दोघांविषयीचं माझं ॲटिट्यूड, ह्याच्यावर आपला एक फुल सेशन असेल त्या टेक्निक मध्ये. आणि लर्निंग स्टाईल्स. आता मी प्रत्येकाने लिहा, तुमच्याकडे पेन आणि पेपर आहे. तर इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच बिकम्स इसेन्शियल. याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची लर्निंग स्टाईल काय आहे हे समजायला पाहिजे. तर आपण त्याच्यावर एक छोटा एक्सरसाइज आत्ता करूया. ओके, तुम्ही एक स्वतःच्या पेपरवरती मी काही गोष्टी सांगते त्या लिहा. 1, 2, 3, 4 असं लिहा आणि मग त्याच्या 2 कॉलम करा. तुमचं पेज जसं हाफ फोल्ड करा आणि एका बाजूला मी सांगते ते लिहा, दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय लिहा. पण मी सांगते. ओके, पेन पेपर असेल तर चांगलं. सो नंबर 1 सॉंग्स. नंबर 2 ऍड्रेस लक्षात राहणं, ऍड्रेस. नंबर 3 पाकक्रिया, अदरवाइज रेसिपीज. नंबर 4 इन्स्ट्रुमेंट प्लेइंग, कुठलाही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्लेइंग. नंबर 5 गोष्ट ऐकणं, स्टोरी लिसनिंग. ओके, आपण 5 गोष्टी लिहिल्यात. तर त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करण्यासाठी कुठली मेथड प्रिफर कराल. मी तुम्हाला 3 मेथड देणार आहे आता. तर वरती कॉलम मध्ये लिहा 3 मेथड्स. आय शुड हॅव मेड अ स्लाइड ऑफ दिस ऍक्च्युअली. 3 मॅडम सॉरी, नंबर 1 काय आहे ते रिपीट करा ना. नंबर 1 आता कोणाला तरी रिपीट करायला पाहिजे. मी इथं लिहिलं नाहीये बेसिकली. कोणीतरी एक जण तो कागद दाखवेल का लिहिलेला. नंबर 1 वर सॉंग्स. ओके, तो पिक्चर तुम्ही लिहिला असेल तर असं समोर दाखवा, सगळ्यांना दिसेल. थोडं जवळ घ्या कॅमेराच्या. नाही दिसत आहे हे, मला तरी नाही दिसत आहे. तुम्ही वाचा एकदा ते. सॉंग्स, ऍड्रेस, रेसिपीज, इन्स्ट्रुमेंट्स लर्निंग, ओके, स्टोरी लिसनिंग. आता उजव्या बाजूला त्याच्यावर 3 कॉलम्स, 3 लाईन करा, 3 व्हर्टिकल लाईन्स करा. इन्स्ट्रुमेंट लर्निंग, कुठलंही एक वाद्य शिकणं, तबला, पेटी, असं काहीही. तर 3 गोष्टी लिहा वरती. लिसनिंग किंवा ऐकणं, रीडिंग किंवा वाचणं, आणि तिसरं डुईंग किंवा प्रॅक्टिकली करणं. लिसनिंग, रीडिंग आणि डुईंग. तर कुठली गोष्ट तुम्हाला लिसनिंग पुरेसं आहे तुम्हाला समजण्यासाठी, कुठल्या गोष्टीसाठी रीडिंग करायची गरज आहे आणि कुठल्या गोष्टीसाठी डुईंग करायची गरज आहे तुम्हाला स्वतःसाठी, ते तुम्ही टिक करा आणि क्रॉस करा. तुम्ही दोन्ही ठिकाणी टिक करू शकता एखाद्या गोष्टीसाठी की मला ऐकावी लागेल आणि करावाही लागेल, किंवा मला केल्याने पुरेसं आहे, किंवा मला वाचण्याने पुरेसं आहे. तुमची कुठली मेथड तुम्हाला सोयीची वाटते त्या 5 गोष्टी करण्यासाठी, त्याच्यावर टिक करा. ओके, आणि हे मी कोणालाही सांगायला सांगणार नाहीये, कारण हा तुमचा प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो. तर आपल्या लर्निंग स्टाईल्स या काय असतात, तर सम थिंग्स यू लर्न बाय लिसनिंग बेटर, सम थिंग्स यू लर्न बाय रीडिंग बेटर, बट मोस्ट ऑफ द थिंग्स यू लर्न बाय डुईंग बेटर. ओके, पण जरूर नाहीये की सगळ्या गोष्टी केल्यानेच तुम्हाला कळतात. पण काही लोकांना नुसतं एकदा ऐकण्याने कळू शकतं, काही लोकांना. सो प्रत्येकाची लर्निंग स्टाईल ही वेगवेगळी असते. तर याच्यावरती एक सेशन आपण बिगिनिंगला घेऊ. त्याची मी क्वेश्चनेअर तुम्हाला पाठवीन, मे बी फ्रायडे.
आणि ती तुम्ही करून त्याचं उत्तर घेऊन यायचं की तुमची स्वतःची लर्निंग स्टाईल तुम्ही समजून येणार आहात की माझी लर्निंग स्टाईल काय आहे. कारण ती कळली तर तुम्हाला तुमची मेमरी प्रोसेस आणि त्याचं रिट्रीव्हल हे सोपं होतं. ती टेस्ट तुम्ही तुमच्या मुलांना पण द्या, कारण त्याच्यामुळे तुम्हाला, कारण आई वडिलांची ही लर्निंग स्टाईल आहे म्हणजे मुलांची ती असली पाहिजे असं काही जरूर नाहीये. प्रत्येकाची आपली आपली वेगवेगळी असते. सो त्याच्यावरती मी तुम्हाला एक क्वेश्चनेअर पाठवीन सुनीलजींकडे देऊन, जे रजिस्टर करतील त्यांना, आणि मग ती लर्निंग स्टाईल आपण समजून घेऊन ते ग्रुप्स करून मग आपण त्याच्यावर ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्या प्रोसेसमध्ये. ओके, सो ग्रुप ऍक्टिव्हिटी आणि इंट्रोस्पेक्शन हा आपला एक मेथड असेल शिकण्याचा, आणि जो शाळेमध्ये सुद्धा अडॉप्ट केला जातो, केला पाहिजे. आणि लीड अँड बी टुगेदर, म्हणजे त्यातलं तुमच्या ग्रुप मधला एखादा कोणतरी लीडर असेल आणि तुम्हाला ऑनलाईनच आपण ते प्रोसेस करू आणि मग आपण बघू की आपण ते ऍक्च्युअली शिकलोय का नाही. हा अप्रोच आपला ट्रेनिंग मध्ये असेल. आणि ग्रुप मी तुम्हाला आता सांगितलं की आपले ग्रुप्स कसे तयार होतील, तर ज्याच्या लर्निंग स्टाईल सिमिलर आहेत त्यांचा एक ग्रुप. ओके, सो तुमच्या लर्निंग स्टाईल्स बघून आपण त्याचे ग्रुप्स बनवू. ओके ओके, तर हा एक मेमरी मास्टर मॅप आहे. हा सगळ्यांनी समजून घ्या की जनरली शिकण्याच्या प्रोसेसमध्ये काय करतात मुलं, की स्वतः मुलं किंवा आपण सुद्धा, म्हणजे जे काही तुम्हाला सध्या सुद्धा जर काही शिकायला लागत असेल तर आपण एखादं पुस्तक घेतो किंवा टीचरचं ऐकतो आणि आपला एम काय आहे तर एक्झाम, तो रेड बार काय आहे तर फायनली त्याचं आपल्याला एक्झाम किंवा प्रेझेंटेशन असणार आहे, कुठेतरी आपल्याला ते प्रेझेंट करायचंय. हा आपला एम आहे. म्हणजे मी आता जे ऐकलंय किंवा समजून घेतलंय ते मला प्रेझेंट करायचंय. म्हणजे काय तर ते माझ्या मेमरीमध्ये जायला पाहिजे. पण जनरली आपण काय करतो तर कुठला आपण शॉर्टकट अडॉप्ट करतो, तर आपण जेव्हा ऐकत असतो तेव्हा आपण नोट्स करतो आणि मग ते आपण त्यावेळी त्याचा नोट्सचा वापर करून परीक्षेला देतो. पण बाय दॅट व्हॉट हॅपन्स इज बुक टू नोटबुक अँड नोटबुक टू पेपर, म्हणजे एक्झाम पेपर. त्याच्यामध्ये आपल्या ब्रेन मध्ये ते जात नाही. त्यामुळे ते नोट्स मध्ये जाण्याआधी आपल्याला ते ब्रेन मध्ये घातलं पाहिजे. सो तुम्ही मेमरी नोट्स किंवा समरी नोट्स आहेत त्याचं काय ब्रेन मध्ये कसं घालायचं हे आपण मेमरी टेक्निक मध्ये शिकणार आहोत. आणि मग सेल्फ स्टडीला येऊन तुमच्या नोट्सला तुम्ही रिव्ह्यू करून मग कसं फायनल जायचं. तर तुम्ही हा पाथ अडॉप्ट केला जो फालून आहे तो केला तर स्लो आणि स्टडी विन्स द रेस जे म्हणतात. तर तुम्हाला लॉंग टर्म मेमरी पाहिजे असेल तर प्रोसेस विल बी स्लो अँड स्टडी. क्विक मेमरी क्विक लॉस, म्हणजे जितकं फास्ट येतं तितकं फास्ट ते जातं, जितकं स्लो येतं तितकं ते आपल्याकडे लॉंग टर्म राहतं. हा मेमरीचा एक प्रोसेस आहे. सो डायरेक्ट आपलं एम आहे की रीच टू द रेड एंड, बट ब्लू इज व्हॉट वी ऍक्च्युअली फॉलो. बट आय वॉन्ट यू टू चेंज वेन यू वॉन्ट समथिंग टू रिटेन विथ यू टू गो व्हाया दिस पाथ. तर याची टेक्निक्स मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी आपण शिकणार. ओके, सो हे आपलं एक बेसिक ट्रेनिंग मॉडेल असणार आहे की जे टीचर्सनी फॉलो केलं पाहिजे, पेरेंट्सनी फॉलो केलं पाहिजे आणि स्टुडंट्सना ते समजून सांगितलं पाहिजे की त्याचा फायदा काय आहे. ओके, कारण बिगिनिंगला ते सोपं नाही वाटत. काही मुलं क्विक फास्ट असतात पण परीक्षा झाली की सगळं विसरून जातात कारण त्यांनी तो फास्ट मेथड वापरलेला असतो. ओके, सो आपण काय काय टेक्निक शिकणार आहोत जी शिकली पाहिजे. सो डिफरंट टेक्निक्स वी विल लर्न. एक आहे पिक्चर रीडिंग, जे डायग्राम्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्ये येणारे डायग्राम्स किंवा सोशल स्टडीज मध्ये एक पिक्चर तुम्हाला मेमराईज करून त्याच्याविषयी लिहावं लागतं. किंवा आर्किटेक्चर. पिक्चर आपण मेमरीमध्ये कसं स्टोअर करायचं. पिक्चर रीडिंग इज नॉट अबाउट हाऊ टू रीड द पिक्चर, बट पिक्चर रीडिंग करून मेमरीत कसं स्टोअर करू. नंतर मेमरी मॅप्स, हे आजकाल खूप प्रचलित टेक्निक आहे मेमरी मॅप्स, आणि हे खूप सहज आणि सोपं आहे. जो RCRTचा आमचा बेसिक एम होता, म्हणजे गेल्या 20-25 वर्ष आम्ही मेमरी मॅप्सवर RCRT जे करतात त्यांनी काम केलेलं आहे. नेक्स्ट इज ब्लो इट अप. ब्लो इट अप याचा अर्थ आपण असं टेक्निक शिकणार आहोत की जे छोटं आहे ते लक्षात राहत नाही, तर त्याचं आपण त्याला पॅराफेर्निलिया वाढवून त्याला कसं आपल्या मेमरीमध्ये फिक्स करायचं ज्याच्या योगे तुम्हाला रिट्रीव्हल सोपं होतं. ते ब्लो इट अप टेक्निक म्हणतात त्याला. श्रिंक अँड एक्सपांड, जे तुम्ही अॅक्रोनिम्स म्हणतात त्याला, की तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ती छोट्या फॉर्म मध्ये किंवा एक्सपांडेड फॉर्म मध्ये. मला आठवत आहे की ट्रिगोनॉमेट्री शिकवताना
साईन कोसाईनच्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठले ते साईन्स असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याच्यासाठी ऑल सिल्वर टी कप्स हे आम्हाला 11वी-12वीत शिकवलं होतं. आणि त्याच्यामुळे इतकं सोपं झालं होतं की तुमची कुठल्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे हे लक्षात. सो आपण श्रिंक अँड एक्सपांड म्हणजे अॅक्रोनिम्स आणि एक्सपांडेड वर्ड्स हे शिकणार आहोत. याची काही एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगितलं, ऑल सिल्वर टी कप्स, की ऍक्च्युली ऑल सिल्वर टी कप्सचा ट्रिगोनॉमेट्रीशी काहीच संबंध नाहीये, पण त्याचे ऑल आर पॉझिटिव्ह, साइन इज पॉझिटिव्ह, ऑल सिल्वर टी कॅन इज पॉझिटिव्ह अँड कॉस इज पॉझिटिव्ह हे लक्षात ठेवणं तुमच्या 4 क्वाड्रंट्स मध्ये सोपं होतं तुम्हाला. नेक्स्ट आहे रिसायटेशन, आणि हे टेक्निक मी तुम्हाला लिटरली मंत्रास, सॉंग्स आणि मॅथमॅटिकल टेबल्स किंवा ज्या काही गोष्टी या लेंथ वाईज एक्सपांडिंग असतात त्या सगळ्यासाठी रिसायटेशन टेक्निक, पण त्याचे रूल्स काय पद्धतीने रिसाइट केल्यामुळे सहज आणि लॉंग टर्म तुमच्या मेमरीमध्ये ते जाईल. आणि कनेक्ट द डॉट्स म्हणजे आपल्याला खूप गोष्टी आपल्या ब्रेन मध्ये आहेत पण त्याच्याशी कनेक्शन नाही झाल्यामुळे किंवा ते आपल्याला कोरिलेट न करता आल्यामुळे काही गोष्टी आपल्या विसरून जाण्याची शक्यता असते. सो कनेक्ट द डॉट्स ही एक मेथड आपण शिकलो. आणि स्टोरी मेकिंग, स्टोरी मेकिंग म्हणजे त्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्या स्वतःच्याच मनात त्याच्याविषयी एक असं छान पिक्चर तयार करायचं आणि त्याचा मग वापर झाला आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं, काही क्लिष्ट गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी कसं वापरायचं. सो ही वेगवेगळी टेक्निक आपण पुढच्या ट्रेनिंग सेशन मध्ये शिकणार आहोत आणि त्याच्यासाठी त्यामुळे 2 आणि 2 तासाची गरज आहे. हे आपण टोटल टेक्निक्स आपण डिवाइड करू, पहिल्या सेशन मध्ये काही आणि नेक्स्ट सेशन मध्ये काही, असे सॅटर्डे काही आणि संडे काही शिकू. पण संडेला एक छोटीशी कॉम्पिटिशन असेल. तर मी सुनीलजींना सांगितलं होतं की तुम्ही फीस चार्ज करा, हे मीच त्यांना म्हणलं होतं, कारण कुठली गोष्ट फ्री आली तर त्याची एक व्हॅल्यू नसते आणि पे केल्यामुळे अटेन्शन लोकांचं जास्त असू शकतं. पण आम्हाला काही त्या पैशाचं काही करायचंय असं नाही, तर आम्ही एक कॉम्पिटिशन घेऊ त्या सगळ्याची टेक्निक वापरून, तर प्राइजेस पण देऊ त्याच्या शेवटी, की ज्याच्यात तुम्ही जे कोण चांगलं कराल त्याला काहीतरी एक खूप छानसं काहीतरी स्वतःला कळलं पाहिजे की मी 2 दिवसात काय शिकू शकतो. कारण हे काही 2 दिवसात तुम्हाला हस्तगत करता येणार नाही, तुम्हाला ते तुमचं टेक्निक होणार नाही, त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. पण त्यातली काही टेक्निक्स अशी आहेत की जी तुम्हाला तिथल्या तिथे ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये आपण करू आणि विल गो बॅक. सो पैसे भरू शकत नाही असं जर कोणी असेल तर तुम्ही स्पेशल रिक्वेस्ट करा आणि आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण सगळ्यांकडनं रिक्वेस्ट आली तर मग नाही सुनीलजी पण काही करू शकणार. त्यामुळे तुमची कमिटमेंट याच्यासाठी माझ्याकडे एक म्युझिक टीचर आहेत आमच्या हैदराबाद मध्ये, त्या मॅडम पैसे चार्ज करत नाहीत स्टुडंट्सना कधीच, पण ज्या दिवशी तुमचा मुलगा अब्सेंट होईल त्या दिवशी फी भरावी लागते. ओके, सो तुम्ही गेलात तर फी नाही भरावी लागत, जो अब्सेंट होईल त्याला फी भरावी लागते. अशा पद्धतीने त्यांचं ते गुरुकुल चालतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक मोटिवेशनचे प्रोसेस आहेत. पण माझ्या गेल्या 30 वर्षाच्या अनुभवावरनं असं आहे की फ्री मिळालेल्याची व्हॅल्यू खूप कमी असते. दॅट्स इट, दॅट्स द ओनली रिझन टू चार्ज द. आणि जेव्हा मी स्कूल्स मध्ये किंवा ओपन वर्कशॉप्स करतो वी चार्ज हेवी ॲज कमर्शियल प्रोसेस, पण आपला हा सगळा एक ग्रुप सत्संग या प्रोसेस मध्ये आहे. सो फॉर युअर कमिटमेंट सुनीलजींनी मी डिसाईड केलं की विल चार्ज यू समथिंग. ओके, सो माइंड मॅप्स हे या पद्धतीचे असतात जे जसं तुमचं ब्रेन आहे आणि तुम्ही ऍक्च्युली खूप गोष्टी अशा, तर हे आपण करू ऍक्च्युली तयार करू त्या 2 दिवसाच्या प्रोसेसमध्ये. आणि RCRTचा हा बेसिकली एक लास्ट पॉइंट आहे की हे कसं करता येतं किंवा हे कसं शिकायचं हे करायला, हे मी याचं काय आहे बेसिकली उपयोग काय, त्याचा फायदा काय, ते कसं करायचं हे आपण त्याच्यामध्ये शिकू त्या सेशन मध्ये, जे ट्रेनिंग सेशन असेल. आणि स्पीड रीडिंग टेक्निक हेही त्या दिवशी आपल्याला त्याच्याविषयी सुद्धा मी काही छोट्या गोष्टी सांगेन. आणि बेसिकली आपण प्रत्येक शब्द वाचत जातो, तर त्याच्याऐवजी जम्प्स कशा घ्यायच्या की जे काय गरजेचं नाहीये हे ब्रेनला फिल्टर कसं लावायला शिकवायचं, हा त्याचा महत्वाचा एक भाग आहे की जे स्पीड रीडिंग टेक्निक काही टिप्स त्याच्याविषयी मी देईन तुम्हाला, कारण याचा आपल्या
लॉंग टेक्स्ट जर बायहार्ट करायचं असेल तर त्यावेळी याचा खूप फायदा होतो. आणि पेरेंट्स मोटिवेशन टू सपोर्ट लर्निंग, जर तुम्ही स्वतःसाठी शिकत असाल तर हे तुम्हाला लर्निंगची गरज आहे. पण तुम्हाला असं वाटतंय की मी जे शिकीन ते मी माझ्या मुलालाही देऊ शकेन, तर ते खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुमचं अटिट्यूड टुवर्ड्स कॉम्पिटिशन ऑन स्टुडंट्स मॅटर. कारण अंडर कॉम्पिटिशन ब्रेन फंक्शन्स द लिस्ट. अंडर कॉम्पिटिशन ब्रेन फंक्शन्स द लिस्ट. पण सगळेच पेरेंट्स काय खायला द्यावे, आम्ही जो पेरेंटिंगचे क्लास करतो किंवा इन्फॅन्ट एज्युकेशनचे प्री बर्थ आणि पोस्ट बर्थ क्लास करतो, त्याच्यात सगळे पेरेंट येऊन विचारतात काय फूड द्यावं, काय बनवावं, काय करावं. आपण स्टमक फूड विषयी सगळ्या पेरेंट्सना खूप नॉलेज आहे आणि त्याच्यावर खूप त्यांचा अभ्यास असतो आणि त्यांना ते खूप आवडतं सुद्धा करायला. आणि त्यांना वाटतं की आता मी स्टमक फूड दिलंय, माझं काम झालंय. तसं नाहीये. तर ब्रेन फूड विषयी आपण भरपूर त्या सेशन मध्ये शिकणार आहोत की ब्रेन फूडची मुलांना काय गरज असते आणि त्याच्या मेमरीवर त्याचा काय परिणाम होतो. सो मी पुन्हा कॅरट आणि आल्मंड्स नाही सांगणार आहे. तर ब्रेन फूड म्हणजे काय आणि ब्रेन फूडचा प्रोसेस काय असतो. आणि काउन्सिलिंग इन गायडन्स हँडलिंग इश्यूज, मेमरी इश्यूज विथ चिल्ड्रन, की त्याच्या तुम्हाला जर गरज असेल तर ते मी इंडिव्हिज्युअली करू शकते. ज्या पेरेंट्सना वाटतं की माझ्या चिल्ड्रनना हे खूप त्रासदायक आहे, की लक्षातच राहत नाही, कठीण होतं त्यांना किंवा इरिटेशन येतं त्यांचं आणि काय काय. आणि बॅलन्स ऑफ स्टडी, स्पोर्ट्स, आर्ट्स फॉर लाईफ स्किल डेव्हलपमेंट हाही मेमरी टेक्निक मध्ये एक छोटासा भाग असेल. कारण त्याच्याशिवाय तुमची मेमरी ही 100% प्रोऍक्टिव्ह ऍक्टिव्ह नसते. जितके जे पेरेंट्सना वाटतं की सकाळी 7 पासूनच रात्री 7 पर्यंत अभ्यास करणारी मुलं ही खूप हुशार असतात, तर बी केअरफुल. दॅट्स अ व्हेरी रॉंग कन्सेप्शन. आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर ती मुलं तुमच्या हातातच राहत नाहीत, ती काहीही करू शकतात नंतर. तर ती न अभ्यास केलेली बरी अशी होऊन जातात. त्यामुळे बी केअरफुल. याचा बॅलन्स हा एक आपल्या ऍक्टिव्हिटी प्रोसेस मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त अभ्यास न करता किंवा अभ्यास करण्यासाठी आर्ट्स आणि स्पोर्ट्सची काय गरज आहे. तो मेमरी ट्रेनिंग सेशन हा सुनीलजींनी मगाशी सांगितलं आपल्याला 2 तास 2 दिवस मिनिमम 4 तास. हे अगदी खूप ऍक्च्युली फिजिकल असतं तर सोपं झालं असतं. ऑनलाईन असल्यामुळे हा वेळ जर आपल्याला पुरला नाही तर वी मे एक्सटेंड हाफ एन अवर ऑन संडे, जर आपलं काही शिकायचं राहिलं तर. सो बी रेडी फॉर दॅट संडे एक्सटेन्शन. सॅटरडे विल नॉट एक्सटेंड बट संडे वी मे एक्सटेंड टू कम्प्लीट इट. आणि काय तुम्ही घेऊन यायला पाहिजे हे ज्यांना अटेंड करायला वाटतंय त्यांनी ह्या स्लाइडचा फोटो घेऊन ठेवा, नाहीतर तुम्ही लिहून घ्या की तुम्ही काय आणलं पाहिजे तुमच्या बरोबर वेन यू कम नेक्स्ट संडे फॉर द ट्रेनिंग. तो एक स्टोरी बुक, छोटस जितकं असेल तितकं चांगलं, खूप मोठं 1000 पानाचं वगैरे नको, 30-40 पानाचं किंवा 2 पेजेसची स्टोरी असली तरी चालेल. सायन्स बुक विथ फिगर्स, एक नोटबुक जी रूल नोटबुक असेल तरी चालेल, एखादं लँग्वेज टेक्स्टबुक, दॅट कुड बी मराठी, इंग्लिश, हिंदी, कुठलंही एक लँग्वेज, आणि एक कार्डबोर्ड. आम्ही इकडे तेलुगूमध्ये केजी कार्डबोर्ड म्हणतो, तुम्ही तिथं त्याला काय पोस्टर म्हणता ना, पोस्टरचा पेपर म्हणजे तो पांढरा काय रंगीत पेपर असेल तर जास्त चांगलं. आणि त्याच्याबरोबर ब्लँक व्हाईट शीट्स, पांढरी जी सुट्टी पानं असतील असं, पुस्तकातली नाही, बुक नोटबुक मधली नाही, लूज पेपर्स. आणि पेन, पेन्सिल, स्केल. इरेझर इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज मेमरी टेक्निकचं मेन महत्वाचं आहे की वी डोंट यूज इरेझर इन दिस. ओके, विदाउट इरेझर हाऊ टू इरेज फ्रॉम युअर ब्रेन, हे एक टेक्निक करणार आहे. आणि स्केच पेन्स मी याच्यात लिहिलं नाहीये, पण ते पेन मध्ये तुम्ही कलर पेन्स लिहा, कारण आपल्याला ते कलर्स, मी जे मेमरी मॅप सांगितलं तर कलर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्ही स्केच पेन्स किंवा मार्कर पेन्स टाईप काहीतरी घेऊ शकता. आणि युअर सेल्फ विथ फुल अटेन्शन, हे या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतील. अँड देन आय एम देअर विथ यू. हे सगळं तुम्हाला करायचंय. 2 तास तुम्हाला लक्षात येणार नाही की तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केल्या. इट्स अ व्हेरी फुल फन अँड लर्न प्रोसेस. आय होप ज्यांना जॉईन व्हायचं वाटतंय त्यांनी हे सगळं लिहून घेतलंय. ओके, सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. इट्स एक्झॅक्टली 12:30.
So questions, open for questions now. Sunil ji, ओके मॅम. या तुम्हाला काही सांगायचं असलं तर आधी सांगा and then we can go for questions. असं मला सांगायचं होतं, सर्वांनी माझं आणखीन अजून एक उज्ज्वल मुलं आहे, त्यांचं मोबाईल नोट करा, चॅट वर पण मी टाकतो. सो उज्ज्वलचे जे मोबाईल नंबर आहे, ओके, 988 11 24 860. ओके, याचं नाव आहे उज्ज्वल. ओके, पुन्हा एकदा सांगा सुनील जी. 988 हा 11 24 860. आणखीन दुसरा माझा नंबर आहे 94 235 84 900. या हे सगळ्यांना दिसत असेल. हा, मी चार्ट वर टाकलेला आहे. या सो ज्यांना करायचं आहे, सो त्यांनी हा मोबाईलला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पाठवलं जाईल ऑनलाईन, जेणेकरून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरलं जाईल. मग त्याच्यामध्येच मोबाईल नंबर आणखीन तुमचं सगळं डिटेल्स येईल. त्यावेळेला ग्रुप बनवलं जाईल. सो ते ग्रुप एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलं जाईल. त्यावेळेला तुम्हाला पुन्हा लिंक येत्या शनिवारी कुठलं लिंक असेल, पासवर्ड कुठलं असेल तुम्हाला दिलं जाईल. आणखीन तुम्हाला पैसे कुठं डिपॉझिट करायचे आहे, तर ऋषी संस्कृती विद्या शिक्षण प्रसार मंडळ म्हणून एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मध्ये तुम्ही अमाऊंट डिपॉझिट केलं जाईल. सो तुम्हाला दुसऱ्या दिवशी रिसिट ऑनलाईन तुम्हाला भेटलं जाईल. सो ह्या पद्धतीने हा प्रोसेस कम्प्लीट होईल. आणखीन ज्या पद्धतीनं म्हणजे जे शाळेचं ऍडमिशन घेतलेले आहेत आयडियल प्री स्कूल मध्ये, सो त्यांच्यासाठी 1000 रुपये ठेवलेला आहे. सो शाळेचे व्यतिरिक्त जे आहेत, यानी की मेडिटेटर किंवा नॉन मेडिटेटर, त्यांना 1900 रुपीज आहे. ओके, प्लीज थोडस मेन्शन केलं तर ते बरं राहील, म्हणजे की ते कन्फ्युज नाही होणार आहे. ओके, सो त्या अँगलला प्रत्येकाने फॉर्म भरणे, आणखीन त्या अकाउंट नंबर तुम्हाला दिला जाईल, त्याचा अमाऊंट ट्रान्सफर करणे, हे सगळं तुमचं गुरुवार किंवा शुक्रवारच्या आत व्हायला पाहिजे, जेणेकरून शुक्रवारी सगळं फिल्टर केलं जाईल. सो शनिवारी दिवशी किंवा शुक्रवार दिवशी इंद्राणीमा पण तुमचं सगळं कुठलं स्किल आहे, म्हणजे की लिझनिंग आहे का, रिडिंग आहे का, डुईंग आहे. ओके, सो तुम्हाला गाणं आवडतं का, ॲड्रेस आवडतं, रिसिप्ट आवडतं का, इन्स्ट्रुमेंट किंवा स्टोरी जे आहेत, सो ते बघून मग त्या हिशोबाने फिल्टर करून मग फ्रायडे तुम्हाला एक ग्रुप बनवलं, जसं इंद्राणीमा म्हणता होती त्या पद्धतीने करून आपलं पुढचं टेक्निक क्लासला सोपं वेळेवर स्टार्ट होऊ शकतो. आणखीन वेळेवर संपायला सोपं जाईल. आणखीन आपण बघितलं शॉर्ट मध्ये खूप चांगलं इम्पॅक्ट आपल्याला भेटू शकतो, हे आपल्याला जाणवलेलं आहे. सो मी एवढं सांगून इथं थांबवतो. कुणाला काय प्रश्न विचारायचे प्लीज विचारा. सर कमिंग सॅटर्डे संडे आहे ना? हो, कमिंग सॅटर्डे संडे राहणार आहे. पण कमिंग सॅटर्डे मध्ये जे शाळेचं रेग्युलर जे आपलं मीटिंग होतं पालकांसाठी, त्या दिवशी न राहता ते ट्रेनिंग राहणार आहे. त्यांनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं विनता मॅडम कडून किंवा माझ्याकडून विनंती आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. या, कोणाला काही प्रश्न असले तर विचारू शकतो. हॅलो मॅडम, जय या, गुरुदेव. या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळांमधले विद्यार्थ्यांना जर जॉईन व्हायचं असेल हा. तर फी 1000 रुपये असेल की ते म्हणजे लक्षात नाही आलं. शाळांमधलं नाही ऍडमिशन नाही, म्हणजे शाळेच्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना आपण आता सगळ्यांच्या मध्ये नको घालूया. आपण त्यांच्यासाठी वेगळं आणि फ्री वर्कशॉप करू शकतो, जर ती गव्हर्नमेंट स्कूलची मुलं असतील. ओके ओके ओके, पण त्यांना मिक्स करूया नको, कारण मुलांसाठी थोड्या प्लेवे मेथड्स जास्त कराव्या लागतात. मोठ्यांसाठी हे 2 तासात करणं शक्य आहे, पण मुलांसाठी ओके मॅडम. स्पेसिफिक तेवढी त्यांना जी गरजेची आहे तेवढी टेक्निक्स आपण देऊ, आणि मग ती आपण त्यांच्यासाठी महिन्यातनं एक असं सुद्धा करू शकतो. आणि गव्हर्नमेंट शाळेच्या मुलांसाठी कधी आम्ही चार्ज करणार नाही. ओके, सो हा मेनली ओके, हा जे मेनली शाळा म्हणत आहे हे आयडियल प्री स्कूल जे शाळा आहे ऑर्गनाइज केलं जातं त्या पालकांसाठी म्हणत आहे. ओके, सो सध्या बाहेरच्या कुठल्याही शाळामध्ये आपण एंटरटेनमेंट नाही करत आहे.
ओके, सो आपण ते सगळं नंतर बघू. हे डायरेक्टली आपण वेगळं हे करू. हे आता हा. जे लोक आज सत्संगला आहेत आणि तुम्ही कोणाला सांगून जर त्यांना कोणाला यायचं असेल ते पण येऊ शकतात. असं काही हे नाहीये की आज जे होते त्यांच्यातलंच रिस्ट्रिक्ट आहे, पण त्यांना हे सगळं आधी माहिती पाहिजे, कारण यातली रिपिटिशन त्या दिवशी करायला वेळ नाहीये. मॅम, बाकीच्या स्कूल्स मधले जे स्टुडंट्स जसं मी पोद्दार मध्ये आहे, तर आमच्यासाठी काय आहे? तुमच्यासाठी 2,000 रुपये सांगितलं ना त्यांनी, 19,900 ओके ओके. सो पुढच्या संडेला आमच्यासाठी आहे. आहे पेरेंट्स साठी कोणाहीसाठी आहे, पण स्टुडंट्स ना आता आपण इन्व्हॉल्व नको करूया. ती मुलं तुमच्या बरोबर असली तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला ते डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, कारण तुमचं ऍक्च्युली मी स्टुडंटच आहे. ओके, मी 9th क्लास मध्ये शिकतो. ओके ओके. तुला जर हे सगळं आता करणं शक्य वाटलंय तर तू जॉईन होऊ शकतोस, काहीच प्रॉब्लेम नाही. तुला पण तेवढंच भरायचं. सुनीलजींची डायरेक्टली बोलतोय काय. ओके, सॉरी. ओके ओके, चालेल मॅम. कुठे शाळेचे स्टुडंट असले तर पण त्याला 1900 भरायचं आहे. ऍक्च्युअली आपण ह्याचे जे कॉस्ट आहे हे आपण 20,000 ते 40,000 पर्यंत चार्ज करतो. ओके, सो मागच्या समर कॅम्प मध्ये आम्हीच ऑर्गनाईज केलेलं होतं औरंगाबाद आश्रम मध्ये किंवा वेगळ्या आश्रम मध्ये पण हा कार्यक्रम होतो. सो त्यावेळेला रेसिडेन्शियल असतं, हे नॉन रेसिडेन्शियल आहे. आणखी मेनली आपलं मेन पर्पज आहे पालकांना ट्रेन करणे, आणखी जे विद्यार्थीला जे आवडतो अटेंड करायला पाहिजे त्याला पण. सो 1900 हा काहीच नाहीये. ओके, नॉर्मल आहे. किंवा एक सब्जेक्टचं तुम्ही ट्युशन घ्यायला लागलं तर साधारण 6,000 ते 10,000 रुपये आहे, सिम्पल. ओके, सो आपण सगळं सब्जेक्टचं कव्हर केल्यासारखं इथं टेक्निक आपण घेतलं जातो. सो त्यामुळं हा फीस तुम्ही काही समजून घेऊ नका की 2 दिवसामध्ये खूप आहे बोलायचं. ओके, सो हे तुमच्या लाईफ लॉंग टाइम असेल. पण तुम्हाला याचे फायदे आता कळणार नाहीत, पण जसं तुम्ही वापरायला लागाल इट्स मिरॅक्युलस. ओके, आणि काही डाऊट्स आहेत का आता? काय टेक्निक कसं शिकता येतं, काय आहे त्याच्याविषयी तुम्हाला जर या प्रोसेसवर असतील तर तुम्ही सुनीलजींशी डायरेक्ट बोला, त्याच्यावर आपण आता वेळ नको घालूया. या कोणाला टेक्निक, पॉसिबिलिटी, ब्रेन फंक्शन आणि मेमरी टेक्निकची गरज किंवा मी जे काही आता याच्यावर दाखवलं तुम्हाला त्याच्यात कोणाला डाऊट असले तर वी कॅन टेक फ्यू क्वेश्चन्स. आय डोंट थिंक सुनीलजी एनीबडी चॅट मध्ये पण कोणी काही दिलेलं दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. आणखीन तुम्ही खूप छान सांगितलेलं आहात स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिकली. सो ऑडिओ व्हिज्युअल हा लर्निंग त्यांचं झालेलं आहे. जसं आपण लिझनिंग होतं, रीडिंग आहे, आता फक्त डुईंग पार्ट आहे. ते येत्या 2 शनिवार रविवारी मध्ये डुईंग पार्ट त्यांचा होईल. ओके, सो आपण वाटतंय की इथं आपण क्लोज करू. ऍक्च्युअली मी मोबाईल वरून बोलत आहे, माझं सिस्टीम कॉम्प्युटर ऑफ झालेला आहे त्यामुळे मी पुढे येत नाहीये. ओके, सो आणखीन 2:30 ला आयएसपीचं सेशन आहे, फर्स्ट सेशन. सो ज्यांना ऑलरेडी फॉर्म भरलेले, ज्यांनी नाही भरले असतं तर त्यांनी फॉर्म भरून कंटिन्यू करावे. ओके, सो मला वाटतं की आपण इथं प्रेयर करू, थांबू. इज इट फाईन? येस. ओके, सो अजून कोणाला सांगायचं आहे, विचारायचं आहे? नेक्स्ट सेशन कधी असणार आहे? नेक्स्ट सेशन पुढच्या येत्या शनिवारी 11 वाजता राहणार आहे. पण त्याच्या अगोदर येत्या 1-2-3 दिवसामध्ये अप्लिकेशन फॉर्म भरणे आहे, मनी ट्रान्सफर करणे आहे, ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. आणखीन इंद्राणी जे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत किंवा तुम्हाला आपण क्वेश्चन देणार, हा क्वेश्चनर देणार आहोत, ते तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये पाठवलं जाईल. मग त्याचं सगळं तुम्ही आन्सर लिहिलेलं असाल, म्हणजे की फ्रायडेला एक आमच्यासाठी राहील की कोण कोण कुठल्या काय काय सेशन मध्ये राहणार आहोत. आपण तुमचं ग्रुप क्रिएट करू जेणेकरून सॅटर्डे एक्झिक्युशन करायला खूप सोपं जातं. सुनीलजी, कोणीतरी राकेशने विचारलंय सॅटर्डे इव्हनिंग असू शकतं का? मला चालेल, पण मला सगळ्यांचं हे नाही. कॉल जे जॉईन होतात त्याच्याप्रमाणे आय एम ओके फॉर 3 to 5 ऑल्सो. ओके, 3 to 5, 5 to 7 आय एम ओके. आजची जी आम्हाला व्हिडिओ लिंक मिळू शकेल का? ओके, आजचा जो प्रोग्राम आहे
रेकॉर्डेड, त्याची आम्हाला व्हिडिओ लिंक मिळू शकेल का युट्यूब किंवा फेसबुकवर? सुनीलजी, हा आता लगेच नाही भेटणार आहे, त्याला वेळ नाही, लागेल. लगेच नाही, पण म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत, ज्यांना मुलं आहेत, त्यांना आम्हाला ती पाठवून मग त्यांना पैसे भरायचे की नाही ठरवून ठीक मग आहे. ते शुक्रवारपर्यंत ते पैसे भरून तयार होतील. पण ठीक आता आहे, आम्ही हा ठीक. प्रोग्राम अटेंड केला आहे, तर आमच्या ठीक. नातेवाईकांना ती आम्ही सांगू शकतो की वाचा, हवे असतील तर पैसे भरा, असं म्हणून विचारलं. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पाहिजे असलं तर त्यांना फ्रायडे आपण हे रिप्ले करू शकतो. ओके, फ्रायडेला किती वाजता? साधारण मग संध्याकाळी पण चालेल, संध्याकाळी 5:30 वाजता. फ्रायडेच्या आधी फ्रायडेला एकदा तुम्ही केलं केलं तर ते अटेंड करून ते पैसे भरू शकतील ना फ्रायडे पर्यंत, म्हणजे मध्ये ठेवायला लागेल. वेनसडे केलं तर चांगलं आहे. ठीक आहे. म्हणजे ही सॅटर्डेचं मॅडम ते करणार का? इव्हिनिंगचं असं- कसं काय कोणाला पॉसिबल असेल तर ते? ओके, असं ज्यांचं कुणाला जे आहे त्यांनी व्हॉट्सअप मध्ये हे करा, मग तुम्हाला ते लिंक पाठवून दिलं जाईल. हा, बस बस बस. जय गुरुदेव. या इंद्राणी अजित बोलतोय, अजित फुले. या एक मला थोडासा प्रश्न होता की ॲबॅकस आणि आपलं हे सुपर मेमरी टेक्निक यामध्ये काही आपल्याला म्हणजे डिफरन्शिएशन करता येईल का, किंवा काही डिफरन्स आहे? अबॅकस ही एक पद्धती आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त नंबर्स वरती जास्त काम करता. ओके, फक्त फोकस हा नंबर्स आणि ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन क्विकली करू शकता, कारण ते टेक्निक फक्त त्या बिट्स वरती फंक्शनिंग करतात ते, किंवा आता त्यांनी ते पिक्चर वर पण केलेलं आहे अबॅकस. पण इथे आपण शिकणार आहोत की तुमचं ब्रेनच कसं फंक्शन होतं, आणि कुठलीही गोष्ट नाही, तुम्ही काही नंबर ही सगळ्यांना भीतीची गोष्ट असल्यामुळे सगळे पेरेंट्स अबॅकसला पाठवतात, पण अबॅकसचं तुम्ही जगात किंवा जीवनात कसं वापरायला पाहिजे हा ट्रान्सफर नाही झाला तर काही उपयोग नाही. पण आपण इथं जे शिकणार आहोत ना, ती कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलंही तुम्हाला आयुष्यामध्ये बनायचं असेल, मग सायंटिस्ट व्हायचंय का, अकाउंटंट व्हायचंय का, क्रिकेटर व्हायचंय, कारण एखाद्या क्रिकेटरला सुद्धा खूप गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, त्याच्यासाठी मेमरी टेक्निक्स पण शिकवली जातात त्यांना. ओके, तर कुठलीही मेमरी ही कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सगळी टेक्निक्स आपण कव्हर करतोय. तिथं फक्त तुम्ही न्यूमॉनिक टेक्निक्स आहेत ती जी अबॅकस मध्ये आहे, अँड दॅट्स अ गुड. वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये जे होतं त्याचं ते डुईंग व्हर्जन आहे एवढंच. थँक्यू. जय गुरुदेव मॅम. या, जय गुरुदेव. आपण जे काही 2 सेशन घेणार, एक शनिवार आणि रविवार, त्याच्यानंतरही आम्हाला काही मार्गदर्शन लागत असलं तर मग मिळणार का? त्याच्यानंतर तिथे जे पार्टिसिपेट करतील ना त्याच्यासाठी सिमिलर सत्संग आपण महिन्याला एक करू शकतो, कारण महिन्याला किंवा जशी तुमची गरज असेल तुम्ही रिक्वेस्ट केल्याप्रमाणे, कारण जे टेक्निक तुम्ही शिकाल ते जर तुम्ही वापरून त्याच्यात जर तुमची काही अडचण आली नाही तर तुम्ही ते वापरत नाही असाच त्याचा अर्थ आहे माझ्यासाठी. पण ते तुमची अडचण आली तर सेशन करू. ठीक आहे. मॅडम, एक प्रश्न होता. या, ज्या लर्निंग स्टाईल सांगितल्यात, लिसनिंग, रीडिंग, डुईंग, त्याच्यात रायटिंग येते का? रायटिंग ही स्टाईल नाहीये, ते स्किल आहे. ओके, तुम्ही ते एक्सप्रेशन आहे ना तुमचं, रायटिंग हे तुमचं एक्सप्रेशन आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की लर्निंग स्टाईल मध्ये पंचेंद्रियाची प्रोसेस आहे. ओके, सो आता मी बोलतेय आणि तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला समजतंय, पण हेच जर तुम्ही मी कॅमेरा ऑफ केला ना तर तुम्हाला समजतंय का नाही हे तुम्ही बघा. म्हणजे काय, तर तुम्हाला मला न बघता सुद्धा तुम्हाला फक्त कानाने समजत असेल तर तुमची लर्निंग स्टाईल ही ऑडिटरी आहे. त्याच्यामध्ये ऑडिटरी, व्हिज्युअल आणि स्पॅशियल असं आम्ही म्हणतो ते. ओके, ऑडिटरी म्हणजे काय की ज्या गोष्टी तुम्हाला ऐकून पुरेशा असतात. व्हिज्युअल म्हणजे काय, तर ऐकावी लागतं पण बरोबर बघावंही लागतं. आणि स्पॅशियल म्हणजे काय, तर ऐकता बघता पण तुमच्या मनात तुम्ही त्याचं एक पिक्चर तयार करता आणि मग तुमच्या ते पूर्णपणे लक्षात राहतं. या 3 गोष्टी ऑडिओ, व्हिज्युअल आणि स्पॅशियल. आणि स्पॅशियल मध्ये अजून एक्सटेन्शन असतं की तुम्हाला ते हाताने करावं लागतं. जसं केमिस्ट्री लॅबोरेटरी आहे, मी तुम्हाला ते 2 गॅसेस मिक्स केल्यावर काय होतं हे बोलून सांगू शकते, पण तुम्हाला जर पूर्ण समजायचं असेल तर ते हाताने केल्यामुळे तुम्हाला कळेल. सो हाताने करणं, ऐकणं आणि डोळ्यांनी बघणं, या 3 गोष्टीत आपलं कुठलं तरी एक सेन्स जास्त पॉवरफुल असतं. कुठली तुमची लर्निंग स्टाईल आहे याचा अर्थ तिन्ही गोष्टी लागतातच, पण
तुमची एक जास्त पॉवरफुल कुठली स्टाईल आहे हे जर कळलं तर तुमच्या शिकण्याच्या पद्धतीमुळे मेमोरायझेशन तुमचं वेगळं होतं. थँक्यू मॅम. एनिबडी एल्स? हॅलो. या बोल. येस. मला एक विचारायचं की ब्रेन डेव्हलपमेंटचा पार्ट पण याच्यात कव्हर होतो का? ब्रेन डेव्हलपमेंट, मिड ब्रेन डेव्हलपमेंट. ऐकू येत नाहीये काही, तुम्ही काय बोलताय? मी बोलू त्यांना विचारायचंय की मिड ब्रेन डेव्हलपमेंटचा पार्ट कव्हर होणार आहे का यामध्ये? सी ते बेसिकली टेक्निकली काय कव्हर होणार आहे आणि काय नाही, तर सगळंच ब्रेनची डेव्हलपमेंट कव्हर होणार आहे. ओके, कारण आपण लेफ्ट राईट मिड आणि सगळंच पोर्शनला कसं कनेक्टिव्हिटी जिथे आणतो तिथे पूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट. पण मी ब्रेन डेव्हलपमेंटवर सेशनच नाही करणार आहे तुमचा, मी मेमरी डेव्हलपमेंटवर करणार. त्यामुळे तुम्हाला जर कोर्टेक्स डेव्हलपमेंट, मिड ब्रेन डेव्हलपमेंट, बॅक ब्रेन, त्याचे सगळे प्रकार खूप वेगळं टेक्निक्स आहेत त्याच्यासाठी, आणि ते आपल्याला काही काही एका कारणासाठी करावी लागतात. किंवा काही काही मुलांना काही इश्यूज असतात, त्यांना ती आम्ही थेरपी म्हणून वापरतो. पण आपण आता जे शिकणार आहोत ते ब्रेन डेव्हलपमेंट नाही, मेमरी डेव्हलपमेंट. आणि मेमरी डेव्हलपमेंट आणि ब्रेन डेव्हलपमेंट या टेक्निकली थोड्या वेगळ्या गोष्टी. ओके. ओके, काही प्रश्न आहेत कोणाला? नाहीतर वी कॅन स्टॉप. जय गुरुदेव. या जय गुरुदेव. एक सहजच प्रश्न मनामध्ये निर्माण झाला. मी परवाच SSYचं पॅरेंटिंग संदर्भातलं सेशन बघत होतो. ओके. त्याच्यात एक व्हिडिओ क्लिप दाखवली की ज्याच्यामध्ये सांगितलं की सर्वसामान्य माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारण 1 ते 2% ब्रेनचा यूज करतो. शास्त्रज्ञ लोक जे आहेत त्यांचा 4.5 ते 5% यूज होतो. एक सहज असं मनात आलं की जर ब्रेन डेव्हलपमेंट स्किल इज अवेलेबल, स्टडी हॅज डन, स्टडी इज गोइंग ऑन, पण तरीही ब्रेनच्या यूजची ही पर्सेंटेज अजून का वाढवण्यात आली नाही की ज्या योगे अधिकाधिक विकास होईल आणि आपली प्रगती होईल, तंत्रज्ञान वाढेल. करेक्ट, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण ते जे नंबर त्यांनी त्याच्यात सांगितले ना, ते अख्ख्या जगात इतकी करोड माणसं आहेत त्याच्यावर तो नंबर पर्सेंटेज देतात. ओके, पण ही टेक्निकली अवेलेबल आहे ती खूप थोड्या लोकांना अवेलेबल आहे. त्यामुळे आपल्याच देशात किंवा आफ्रिका हे सगळे पूर्ण जगाचा तो नंबर देतात. त्यामुळे पर्सेंटेज मध्ये जाऊ नका, कारण जर आपल्या देशात 150 करोड आहेत त्यातली जर 10% माणसं खूप व्यवस्थित ट्रेंड असली तरी सुद्धा ब्रेनचा वापर करतायत का नाही हे करण्याच्या स्टडीज ह्या कंटिन्युअस स्टडीज नाहीयेत. ते एकदा केलेला स्टडी आपण अजूनही 30 वर्षापूर्वीच वापरतोय तेच नंबर्स. ओके. पण मी तुम्हाला आईन्स्टाईनचं सांगितलं. आईन्स्टाईनची किती वर्ष झाली ना, आईन्स्टाईनवर अभ्यास केलाय लोकांनी ज्याला. तो आज मी तुम्हाला एक गोष्ट मध्ये सांगितली बोलता बोलता की आज मशीन लर्निंग टेक्निक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी कम्प्युटरसाठी वापरली जात आहेत ना, ती काही कम्प्युटरसाठी डेव्हलप झालेली टेक्निक नाहीच आहेत. ती ऍक्च्युली ह्युमन ब्रेन डेव्हलपमेंट साठीचीच टेक्निक जी अंडरस्टँड करून कम्प्युटरला वापरतात. त्यामुळे असं नाहीये की आपलं ब्रेन आपण पूर्ण वापरत नाहीये, पण ब्रेन ही अशी एक वंडरफुल गोष्ट आहे की तुम्ही वापरली तर ते अजून एक्सपांड होतं. त्यामुळे तुमची कपॅसिटी अजून वाढतच जाते. पण आपले जे ऋषी होते जे 2000 वर्षापूर्वी हिमालयात राहून ते पूर्ण सतत फक्त चॅन्टिंग आणि याच्यावर होते, तर तुम्ही जितकं मेडिटेशन कराल ना तुमचं तितकं वेस्ट ऑफ ब्रेन क्लिअर होत जात. आता आपण तेही करत नाही, त्यामुळे आपलं ब्रेन कपॅसिटी वाढत जाते. त्यामुळे त्याचा युसेज हा पर्सेंटेज मध्ये तेवढाच राहील. त्यामुळे टेक्निक वापरून जिथं स्ट्रेस तुमचा कमी होतो तिथं टेक्निक तुम्ही चांगलं वापरलंय असं त्याचा अर्थ. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मॅडम. या बोला. युजलेस म्हणजे काय, याचा एका वाक्यात काय अर्थ सांगता येईल? मला समजलं नाही प्लीज. व्हॉट यू यूज लेस, जे तुम्ही कमी वापरता ते निरुपयोगी होत जात. थँक्यू. व्हॉट यू यूज लेस बिकम्स युजलेस. असं म्हणजे आपल्याला शेपटी होती असं म्हणतात त्या डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे, पण आता फक्त तिथं टेल बोन शिल्लक आहे आपलं.
किंवा अशा एक्सपेरिमेंट खूप झालेत की तुमचे 2 हात आहेत. म्हणजे आजकाल तर जे डॉक्टर्स आहेत लहान मुलांचे ते सांगतात की लहान मुलांना दोन्ही हात वापरायला सांगा. पूर्वी आपण सांगायचो जेवायचं उजव्या हाताने, लिहायचं उजव्या हाताने, आणि मुलांनी जर डावा हात पुढे केला तर आपण ओरडतो त्याला की नाही डावा हात नाही उजव्या हाताने कर, प्रसाद देतायत उजवा हात घे. पण आजकाल जगभर जे चाइल्ड स्पेशालिस्ट आहेत ते सांगतात की मुलांना दोन्ही हात इक्वली वापरायला सांगा. कारण नॅचरली तुम्ही स्वतः बघा, जे आपण आता 40-50 वर्षाचे पुढचे लोक आहेत त्यांनी दरवेळी राईट हँडला जास्त वापरलंय. तर तुम्ही सपोज 5 किलोचं काही उचललं किंवा 15 किलोचं काही उचललं तर उजव्या हाताने उचलणं आणि चालणं आणि डाव्या हातात उचलून चालणं यात आपल्याला खूप फरक जाणवतो. पण आपल्या ऍक्च्युली जन्मजात दोन्ही हाताची कपॅसिटी सेम होती, पण आपण ती कमी वापरल्यामुळे आपल्या दुसऱ्या हाताची कपॅसिटी कमी होत जाते. आणि हे बॉडीच्या सगळ्याच पार्ट विषयी आहे. थँक्यू मॅम, थँक्यू, धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरु. That's it, I think. Sunil ji? Yeah. ठीक आहे मामा. Yeah. आपण इथंच अपडेट क्लोज करू. Yeah, you can do the prayer. सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय Om Shanti Shanti Shanti. Shri Gurubhyo Namah. Harihi Om. Jai.